बोला आई बोला सर्व विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की आदि शक्ति मुक्ताबाई की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय रामचंद्र भगवान की कृष्ण कन्हैया राधा रानी सरकार की बाके बिहारी लाल की भजन की जय कृष्ण गोकुळे जन्मला गोकुळीच्या सुखा अंत फार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी गुढे या तोरणे करते कथा गाते गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी तुका मने छंदे मना मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी प्रारंभे विनंती गुरु गणपती विद्यादया सागरा अज्ञान त्वरुण बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख देशांतरा पाठवे हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बोतो शिवे आता हृदयावरी चोफारुण्या बलिवरी वैशुंग पावले श्रीगुरूंचे समाचार न सरोजम सांद्रणीला बुदागम जगन हितपानी मंडनम मंडनाना तरुण तुलसीमाला कन्नरम कंजनेत्रम सदैदवलासम विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन तुझरे चरणा धंदा तुझरे चरणा धंदा तुझरे चरणा धंदा दिया जगपादाने कधे जगपादाने कधे जावे तारो जगपादाने कधे जावे जगपादाने कधे जावे तारो बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताजी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका शिव बोळा चक्रवर्ती तयाचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम जय जय राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माकन चोर श्री राधा मेरे स्वामिनी मेरा देज को दास जन्म जन्म मोह दीजियो श्री वृंदावन को बास लाले मेरे लालन के जिस दे को तलाल मैं देखना गई श्याम को मैं भी हो गई लालम लाल ब्रजे ब्रजे कनंदनम समस्त पाप खंडनम अनंगनंग सागरम नमामि कृष्ण नागरम नमामि कृष्ण नागरम कृष्णाय वासुदेवाय हरि परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेसाठी निवडा भंगे शाखा जगद्गुरु तुकोबरायचा महाराज काला या प्रकरणातील 4 चरणाचा भगत तुमच्या सर्व मायबापांच्या सेवेसाठी निवडला आहे. अभंग काला या प्रकरणातील तुकोबराय सांगतात का आला त्याच्यासाठी आजचं नाव काला ऐका 4 चरणाचा महाराज अभंग आहे. काला या प्रकरणातील श्री तुकोबरायांचा अभंग आहे. काल्याचं महात्म्य सांगणार आहे. जवळजवळ 4ही चरणाचा भावार्थ मी तुमच्या पुढे सांगतो. कृष्ण गोकुळे जन्माला दृष्ट कोण होतं? कृष्णाचे मामा कंस ऐकणं दृष्टा जळकाप सुटला महाराज होतो कोण? होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर काय केलं घोडिया तोरणे करते कथा गाते गाणे अजून काय केलं तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंद या 4ही चरणाचा धावता भावत ठेवलं महाराज. काल्याचं कीर्तन कसं तुम्हाला सांगू का जेवढं लांबवलं तेवढं काल्याचं कीर्तन होतं बाबा हे की नाही. चला
पण वेळेची मर्यादा घालून दिली 12 पर्यंत कीर्तन करायचं आहे. पुढे संत भोजन आहे, गाव पंगत आहेत आपल्या भाषेमध्ये, नगर भोजन आहे, थांबावं लागतं. कार्यक्रमाकडे जाण्या अगोदर अल्पसा पर्याय देणं गरजेचं आहे. जवळजवळ महाराज आजचं या वर्षीचं 4थं वर्ष संपन्न होत आहे. शेवटचा दिवस आहे की नाही, शेवटचा दिवस आहे. सर्व गावकऱ्याच्या माध्यमातून मला कथेचा योग आला. मी बोललो होतो, म्हटलं मला पुढे जायचंय. आजची तुकाराम बीज आहे ना, खरं तर आजचा भंग पाहिजे होता. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळा सांगावी विनंती माझी, वाळ वेळ झाला. उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावे तसे. जाऊ दे ना, सकाळ नाही त्याला पण संध्याकाळी आहेच मग बाबा की नाही. हा प्रामुख्याने भंग पाहिजे होता. पण सप्ताह म्हटल्यानंतर काही दंडक घालून दिला महाराज. काय पहिल्या दिवशी नामपर घ्यावा, दुसऱ्या दिवशी द्वैतपर, अद्वैतपर, संतपर, उपदेशपर, मागणी आणि काल आहे की नाही, असा दंडक घालून दिला बघा. म्हणून त्या अनुषंगाने महाराज काल्याची कीर्तनाची सेवा घेतली. आनंद वाटला तुमच्या गावामध्ये येऊन. जवळजवळ 7 दिवस राहिलं आहे की नाही. नाही तर आम्ही कोण्या कोण्या गावात जा महाराज 7 दिवस 7 वर्ष सारखे वाटतं आहे की नाही. सगळ्यांना धन्यवाद आहे तुम्हाला, तुमच्या प्रेमाला जीव तुम्ही आम्हाला जो लावला, तुमच्या सर्व गावाला धन्यवाद आहे. प्रामुख्याने असं कोणी म्हणू नये महाराज. सर्व कार्यकर्ते मंडळी यांच्या माध्यमातून येणं झालं. पत्रवाळीपासून पाण्यापासून तर पत्रवाळीपर्यंत बाबा आहे की नाही, यांच्या माध्यमातून झालं. कीर्तनाला उपस्थित मंडळी, गुणीजन मंडळी आहेत आमचे. वाजवणारे दादा ललित दादा महाराज, व्यक्तिमत्व गोड आहे, सुंदर आहे की. वाजवणं काय आहे, नाल सांगा, त्याच्यानंतर काय अजून संबळ सांगा, त्याच्यानंतर काय काय सांगा अजून, बकवास सांगा, अजून तबला सांगा. म्हणजे टेपात कोणती बी केसेट टाकावं, ती वाजल्याशिवाय राहत. सुंदर असं व्यक्तिमत्व गोड ललित महाराज वाजवतो सुंदर. आमचे हरिभक्तीपरायण विठू दादा आहेत नांदुरेकर राहुड, त्यांच्या गावालाही माझी कथा झालीत महाराज. आणि जवळजवळ आमचे माझे लहान बंधू सुनील महाराज आहे, आपल्या गावातील विनेकरी बाबा आहे. बाबा तुमचं नाव काय, शिरीष बाबा आहे. इकडे आमचे काशीनाथ दादा उभे, इकडे आमचे पिंटू दादा आहेत, इकडे बाबा अशोक बाबा आहे, इकडे पांडुरंग बाबा, तुमचं नाव ज्ञानदेव बाबा. आमचे समस्त बालगोपाल मित्र मंडळी बघा. तुमचं काय नाव घेत नाही, नात्यांमे का तुमची बायकोणी आहे का, सगळे त्याच्यामध्ये आले. सगळ्यांच्या चरणात नतमस्तक होतो. बेस्ट ऑफ लक, म्हणजे साऊंड सिस्टीम चांगली महाराज, लाईक आहे महाराज तुम्हाला. नाही तर काही काही ठिकाणी 80 वर्षाची परंपरा असते काका, आणि माईक हातोडीनं हाना तरी तो हॅलो म्हणत नाही आहे की नाही. सुंदर असं साऊंड सिस्टीम आहे. दादा मला आवाज द्या, कारण कीर्तनकार म्हटल्यावर माझं काही वजन पडत नाही. हा, कीर्तनकार म्हटले का मोठी बॉडी लागते. बरं झालं कूलर लावलं नाही तर उडून गेलो असतो आहे का. कीर्तनकार म्हटले का मोठी दाढी लागते, 5 महिन्यापासून वाढवतोय. कीर्तनकार म्हटले का मोठी गाडी लागते, गाडी आहे म्हणा काही हरकत नाही. एका ऋणात बसतो आहे का, तसं काही आगाऊपणा करणार नाही. वेळेच्या आत थांबण्याचा प्रयत्न करेन. सगळ्यांच्या चरणात नतमस्तक होतो. माय तुम्हाला धन्यवाद. जे अन्नदाते होते दादा सकाळचे संध्याकाळचे, कार्यकर्त्याच्या वतीने मी तुमचे आभार मानतो. तुम्हाला शतशः नमन आहे की नाही. तुम्ही खाऊ घातले म्हणून पटपट कार्यक्रम झाले आहे की नाही महाराज. एक एकावने बळी रे माय, तुम्हाला धन्यवाद. सगळे पुरुष मंडळी बसले, माझ्या वडिलांच्या वयाचे मंडळी आहेत काका. मी तुमच्यासमोर काय बोलावं दादा आहे की नाही. मग तुम्ही मला येड्याला उभं केलं आणि आता बोलतो. तुम्ही जशी मला इच्छा दे, म्हणजे शक्ती बुद्धी देसाल. मुक्ताई साहेब, मुक्ताई सद्गुरू श्री गजानन महाराज आहे, जसं सद्गुरू श्री दादा महाराज आहे, मला जशी बुद्धी देतील तसं बोलण्याचा प्रयत्न करेल. समस्त आमचे मंडळी बाहेरगावून आलेले. बाबा तुम्ही इथलेच आहे का, नाही वाटतं सोनवटी, बरोबर. तुमच्या गावात काही अजून योग नाही, पण मला तुमचा चेहरा थोडासा ओळखीचा वाटला. सोनवटीवरून मंडळी आले, आमचे हिंगण्यावरून महाराज, आमचे संजू दादा पाटील, बरेचसे तारखा देत असतात महाराज. ते भांडून तारखा घेता माझ्याशी. इतक्या लोक सांगतो पाटील आता भांडून तारखा घेतात, ते माझ्याजवळून भांडून महाराज द्यावंच लागते तुम्हाला. हे प्रेम आहे की नाही, तुमच्या गावात त्यांचं प्रेम आहे, ते येत आहे. सगळे मंडळी आहेत महाराज, सगळ्यांच्या चरणात. इकडे माझी आई आजी सगळ्या बसले. काही काही मावल्यामध्ये करे तोंड पाहून गाव घेतो का आमचे कोण घेईन. तुम्ही बी त्याच्यातच आहे बरं. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, तुम्ही विश्वनाथ, तिनं रंकमे यानाथ, कृपा कराल ते थोडी पाया पडेलो बरं रे. ऐका, कीर्तनाकडे जाण्याकडे पहिली सूचना तुम्हाला अशी काय, ज्या ज्यावेळेस भजन होईल त्या त्यावेळेस काय करायचा, हाताने टाळी, मुखाने टाळी, हाताने काय करायचा, उलटा झाला ते हाताने टाळी वाजवायचा, मुखाने काय करायचा, नामचिंतना चिंतने चिंतने तद्रुपता काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्तार यार. आता तुम्ही 8 दिवस काय केलं, चिंतन केलं. मग तुमचं पाप काय झालं आता, नाहीसं झालं. तृणाग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले. मग तुम्ही काय केलं पाहिजे, हरे मुखे मना, हरे मुखे मना, पुण्याचे गणाना कोण करी. हरे मुखे मना, हरे मुखे मना,
पुण्याची गणना कोण कार्य यशोमती मैया से बोले नंदलाला पुण्याची गणना टाळी वाजवायचं आणि भजन करायचं विठाला विठाला सगळ्यांना धन्यवाद. महिला मंडळ तुम्ही म्हणून सप्ताह चालू आहे असं नाही, तुमचं सहकार्य आहे, पुरुष मंडळ साथीला आहे. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. चला आपल्याला कृष्ण जन्म करायचंय बघा. इतर कीर्तनात काही जरी सांगितलं तर चालतं, पण या कीर्तनामध्ये कोणाचं उच्चारण करावं लागतं महाराज? कोणत्या देवाचं उच्चारण चारिद्र देव चारावे, चारिद्र देव चारावे, चरित्र देव चारावे, चरित्र देव चारावे. गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी, तारू बाबा सागरीचे, तारू बाबा सागरीचे. गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी, गोकुळी दारू बाबा सागरी, दारू बाबा सागरी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. महाराज देव जन्माला येणार आहे. काय येणार आहे महाराज? पूर्वीचा काळ आहे, तो उग्रसेन नावाचा राजा आहे महाराज. त्याला मुलं आहेत, पण मोठ्या मुलाला गादीवर बसवलं. त्याचं नाव कंस आहे. कंसाने काय केलं? मोठ्या मुलाला गादीवर बसलं उग्रसेनाने. बघा काय झालं? मोठा मुलगा आहे कंस. कंसाने महाराज म्हणजे कंसाचे वडील कोण आहे? उग्रसेन. उग्रसेनाचा मुलगा कोण आहे? कंस. कंस कोणाचा मामा आहे? कृष्णाचा. बरोबर की नाही? चला कंसाला गादीवर बसवलं. टाइम कमी असल्यामुळे सांगलं कंसा अरे बहिणीचं लग्न करायचं. आणि कंसाची बहिणी देवकी माता. कोण? देवकी मातेचं लग्न करायचंय महाराज. लग्न करायचं म्हटलं की थोडंसं व्यवस्थित पाहावं लागतं. वसुदेवाने सांगितलं अय ऐक ना, ऐक ना. उग्रसेनाने सांगितलं ऐक ना, अरे अगोदर बहिणीचं लग्न करावं लागणार. म्हणजे काही हरकत नाही. मी एक मुलगा पाहिला, त्याचं नाव वसुदेव बाबा. काय नाव आहे? वसुदेवजी बाबा. त्याला मी माझी बहीण देऊ करतो. बरं काही हरकत नाही. टाइम कमी असल्यामुळे पटकन काय झालं महाराज? लग्नाची तयारी झाली. काय झाली? कारण देवाचं चरित्र पाहायचं ना पुढे. मी असं बी सांगू शकत होतो कृष्ण जन्माला आला आणि पुढे तयारी झाली. तसं नाही. उग्रसेन नावाचा राजा आहे, त्याला कंस नावाचा मुलगा आहे. मोठा मुलगा गादीवर बसवल्यानंतर असं वर्णन आहे, देवकी माता त्याची बहीण आहे. देवकी माता दिली वसुदेव बाबाला. काळ वेळ पाहून महाराज त्यांनी लग्न लावून दिलं. शुभ मंगल सावधान सावधान. लग्न लागलं महाराज. लग्न कोणाचं लग्न लागलं? आता कृष्णाचं मम्मी पप्पाचं. देवाला मम्मी पप्पा किती आहे? किती आहे? भाई ग तुझा कृष्ण ताना बाळकाना घाली तसे रोज धिंगाणा. कोणी म्हणे नंद राजाचा, कोणी म्हणे वासुदेवाचा, कोणी म्हणे यशोदेचा, कोणी म्हणे देवकीचा. मग दोन मम्मी पप्पा आहे लक्षामध्ये घ्या आपल्या भाषेमध्ये. लग्न लागलं महाराज. लग्न लागल्यानंतर महाराज आकाशवाणी झाली. वाटी लावणार बहिणीला. तितक्यामध्ये महाराज वीज कडाडली. अय मूर्ख कंसा, जिची उडी आनंदामध्ये वरात लावतोय ना तू, आनंदात पार पाडत आहे. ऐक, हिच्या पोटी तुझा 8व्या क्रमांकाचा मुलगा जन्माला येणार आहे. तुम्ही 8वा मधुसूदना. काय सांगितलं? अरे 8व्या क्रमांकाचा मुलगा जन्माला म्हणून कंसाने काय केला? तलवार काढली आणि महाराज स्वतःच्या बहिणीला मारणार. तितक्यामध्ये हात धरेला वसुदेवी. होय आता तुला मारता येणार. आतापर्यंत तुझी कोण होती बहीण, आता माझी काय झाली? पत्नी झाली. ऐक, तुला जर हिला मारायचं असेल ना, एक काम करावं लागलं. माझ्या अगोदर तुला युद्ध करावं लागेल. ऐका. आणि वासुदेवाच्या अंगामध्ये म्हणे 200 हत्तेची काय होती? शक्ती होती, युक्ती होती, ताकद होती. ऐका. तो घाबरला आणि कंसाला सांगत वासुदेव बाबा, अय आमच्या 8व्या क्रमांकाचा मुलगा तुला पाहिजे ना, आम्ही 8च्या 8 तुला आणून देऊ. जो आणून देणार त्याच्या 42 कुळ पिढ्या ज्या आहेत त्या नरकात जातील. सांगितलं महाराज. शेवटी आता गेले घरी. जाते लाडाची लेक आज सात. गेले महाराज घरी. घरी गेल्यानंतर असं वर्णन आहे, पहिला मुलगा झाला. बाळ जन्माला आला ना, 6 मारले बरं पटकन. मोजा 6 कोण कोण होते नाव सांगतो. कीर्तिवंत कीर्तिवंत भद्र सुसेन रजू आणि प्रथू. हे 6 मुलं मारले महाराज. कोणी मारले? बोला पटकन. कोणी मारले? या कंसाने मारले महाराज. पहिला मुलगा जन्माला आला ना, देवकी माता म्हणायला लागली जा माझ्या भाऊकडे घेऊन. तो मारणार नाही, कारण तो दयेचा सागर आहे. लहान मुलं आहे, प्रेमाचा आगर आहे. तो मारणार नाही महाराज. त्याने हातामध्ये बाळ घेतलं आणि घेतल्यानंतर असं वर्णन येतं बघा, मारणार. पण तो म्हणे मला याचं काही काम नाही. याचं काम मला 8व्या क्रमांकाच्या मुलाचं काम आहे. घेऊन जा याला. शेवटी घेऊन जा म्हटल्यानंतर तिथे एक माणूस आला. देवाने विचार केला याच्या हातून जर पाप झालं नाही, ह्या मरणार नाही. तिथं नारदाला पाठवलं. नारदाला नारायण नारायण श्रीमंत देव आले. अय मूर्ख कंस ऐक.
अरे नको सोडू, पहिलाही आठवा असू शकतो आणि आठवाही पहिला असू. लक्षात येतं का तुमच्या? तुम्ही रांगोळी काढता महिला मंडळ, हा दीदी, ज्या टायमाला 8 वर्तुळ आकाचं रिंगण आखा आणि त्याच्यामध्ये मोजावर पहिलं कोणतं शेवटलं कोणतं मोजता येईल का? हात ठेवलं तर मोजता येतं, नाही तर मोजता येतं का? एकही ठेवू नको. असे 6 मारले महाराज. कोणी मारले? या कंसाने मारले. आता 6 मुलं कोण होते? साला भागवतामध्ये मरीच नावाचा राजा होऊन गेला महाराज. हा गेला ब्रह्मदेवाकडे. काय झाला? मरीच नावाचा राजा होऊन गेला. हा देवाचं भजन करे, पूजन करीत असे. याच्या मुलांचं लग्न करायचं आहे म्हणून काय झाला? गेला ब्रह्मदेवाकडे. देव कुठं असता मला दाखवा. 6 मुलांना घेऊन गेला. पण काय झालं? ब्रह्मदेवाने आपल्या मुलीला आलिंगन दिलं होतं म्हणे. हा, सगळ्या देवाचे मंदिर भेटता व पाहायला, पण ब्रह्मदेवाचं पाहायला मिळत. मुलीला आलिंगन दिलं होतं म्हणे. 6 मुलं असले कोणाचे? मरीच राजाचे. शेवटी ब्रह्मदेवाला राग आला. ब्रह्मदेवाने शाप दिला, आता तर मरसालच, तुमचा डबल जन्म झाला ना, तुम्हाला लागलीच मरावं लागणार आहे. मग लक्षामध्ये घ्या, हे 6 मुलं कोणते कोणते? देवकी मातेच्या पोटी 6 मुलं मारण्यात आले महाराज. ऐका, शेवटी त्या मुलाने शाप दिला ब्रह्मदेवाला, होय असा जर तू अन्याय देव असतील, जा आजपासून तुला कोणी मानणार, तुझी पूजनही कोणी करणार नाही, मंदिरही कोणी बांधणार. 7ही मुलं मारले, 6ही मुलं मारले. आता 7 महिन्याचा गर्भ राहिला महाराज. कोणाला? त्या आई साहेबाला, देवकी मातेला. तोही महाराजा वर्णने योग मायेने रोहिणी मातेच्या उदरामध्ये नेऊन ठेवला. कोणाच्या? रोहिणी माता आहे ना, वासुदेवाची कोण होती? पहिली पत्नी होती. या कंसाच्या धाकाने कुठं राहत होती ती? बोला ना. गोकुळात. गोकुळात 7 महिन्याचा गर्भ गडाला, रोहिणी मातेच्या उदरात नेऊन ठेवला. असं वर्णन येतं. ती जागी झाली की माझ्या पतीची माझी भेटणे नेमकं झालं तरी कसं. कालांतराने मला 9 महिने 9 दिवस झाले. बळीराम दादा जन्माला आले. बळीराम दादा मागच्या जन्मामध्ये कोण होतं सांगता येईल का तुम्हाला? बळीराम दादा मागच्या जन्मामध्ये कोण होतो? लक्ष्मण दादा, आहे की नाही? आणि कृष्ण कोण होते? बोलवणार राम. आता पुढच्या अवतारात कोण झालं मोठं? बळीराम दादा झाले मोठे आणि कृष्ण झाले लहान. ऐका, तिकडे बळीराम दादाचा जन्म झाला. आता 7 महिन्याचा गर्भ गडाला आहे. आता 8व्या क्रमांकाचा जन्माला येणार आहे. 8व्या क्रमांकाचा जन्माला आला. वसुदेवाने विचारलं, तुला काही खाऊ वाटतं का? तुला काही प्याव वाटतं का? ते म्हणे काहीच वाटत नाही. अकासूर, बकासूर, धनकासूर, व्यनकासूर, षटकासूर, 12 गाव अग्नी, कंसाला मामाला मारावं वाटतं म्हणे. वसुदेव म्हणे कडे इथे 7ही मुलं मारल्या गेले. 6 म्हणून डोक्यात राहिलं नाही. त्या आई साहेबाला मारावं वाटत होतं शत्रूंना. जिजा आई साहेबाला डोहाळे लागले ना, दर्या करून फिरावं वाटतं. आणि आताच्या आई साहेबाला जर डोहाळे लागले, तुम्ही कधी विचारलं काय खाऊ वाटतं बाई तुला? ती म्हणते दुकानातली मुलटाणी माटी, आहे की नाही? असं खाऊ वाटते म्हणते ती. बरोबर, काही हरकत नाही. आता 8व्या क्रमांकाचा जन्माला येणार आहे. बंदी शाळेमध्ये टाकलं. आपण जाणार आहे बंदी शाळेमध्ये, आहे का? बंदी शाळेमध्ये महाराज कृष्णदेवाच्या आई वडिलांना टाकलं. शेवटी महाराज श्रावणाचा महिना आला. काय झालं? श्रावणाचा महिना आलात महाराज. आणि शेवटी काय झाला? देवाने सुद्धा वाट पाहावी. देव जन्माला येणे पाहणं किती दफावते काका. दुर्योधन जन्माला आला तर रक्ताचा पाऊस पडला. दुर्योधन जन्माला आला तर रक्ताचा काय पडला? पाऊस. ऐका, अजून तुम्हाला सांगतो, राम जन्माला आला तर नवीन झाडाला पाळवी फुटली. ऐका, अजून तुम्हाला सांगतो, कृष्ण जन्माला आला तर धो 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 असा पाऊस पडला. तुम्ही आपण जन्माला आला तर भर पावसाळ्यात पाणी गेला महाराज, आहे की नाही? हे कोणाची ख्याती आहे? संतांचं चरित्र आहे. आपलं सगळं विचित्र आहे काका. ऐका, देव जन्माला येणार आहे म्हणून काय झालं? श्रावण महिना आहे. श्रावण महिन्यातली कृष्ण पक्षाची अष्टमी महाराज. काय दो 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 असा पाऊस पडत आहे. आणि अष्टमी तिथीला महाराज कोण जन्माला आला? आता 11:45 कोण जन्माला आलं? कथा बघलं गोड सांगत होतं महाराज. अष्टमी तिथे पान किती दपावते. कृष्णाचं फक्त आचरण करा, उच्चारण करा. आणि रामाचं काय करा? आचरण. रामाचं नाव घ्यावर किती सगळे राम, आणि कृष्णाचं नाव घ्यावर पुरं तोंडच हेकळं करावं लागतं महाराज. रामाचं नाव घ्या, मधले पापा सगळे बाहेर जाता. राम राम म्हणता रामाची होय जे, वरी बैसोनी पदवी घे जे, सगळे पाप बाहेर जातात. मध येऊ देत नाही, लागलीच तोंड लावले जातं. आणि कृष्ण म्हणावर सगळं मुख आपल्याला वाकडं तिकडं करावं लागतं काका. त्याचं नाव कृष्ण. ऐका, देव जन्माला आले. आल्यानंतर कुठं आले? त्या कारागृहामध्ये भगवान गोपाल कृष्णाचा काय झाला? जन्म झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता मात्र महाराज देवाने चतुर्भुज रूप धारण केलं आणि सांगितलं मला इथं ठेवायचं नाही. काय सांगितलं? चतुर्भुज रूप धारण केलं. अरे 6 भाऊ मारले, 7वी योग माया. ऐका ना, 7 महिन्याचा गर्भ तिकडे बलरामदाचा जन्म झाला. मला इथं ठेवायचं नाही. बंदी शाळेमध्ये हातापायामध्ये वेळ आहे. शेवटी भगवंताने सांगितलं मला घ्या. काय करा? घ्या डोक्यावरून कुठं नेऊन द्या? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मज नेई गोकुळाला, मज नेई गोकुळाला, मज नेई गोकुळाला,
का नाही? कुठं न्यायचं आता? नंदबाबाच्या घरी न्यायचं. महाराज टोकरीमध्ये घेतलं. आपणही सुंदर असा कथा भाग केलात महाराज, आहे की नाही? जसं महादेवाचं लग्न लावलं की नाही, आपण डम 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 डमरूवाला, पार्वती पत्याने कैलासवाला, महादेव उघड तिसरा डोळानं दर्शन देते मला. तसा देव जन्माला आले आणि निघाले महाराज. कृष्णाला टोकरीमध्ये घेतलं. यमुना मैया दुधडी भरून वाहत आहे. वाहत असताना पहिला पाय का पाण्यामध्ये टाकला ना, टोंगापर्यंत पाणी आलं. कोणाच्या? वसुदेवाचा. दुसरा पाय कमरेपर्यंत, तिसरा पाय छातीपर्यंत. आणि देवाला दया आली. देव म्हणे, जर आपण या यमुना मैयाला दर्शन दिलं, देवाला पत्नी किती? 16,108. मी सांगतो तुम्हाला 9 आहे. किती? 9 कसे काय? नदीचं नाव काय? यमुना मैया. सगळ्यात अगोदर देवाचं दर्शन तिने घेतलं ना काका. लय मोठा कथा बघा, तुम्हाला तिकडे जायचं नाही. शेवटी कृष्णाला वाटलं गडा हिला जर दर्शन दिलं नाही तर म्हातारा राहणार नाही. शेवटी पूर वाहत आहे. पूर तुकोबाराय नामदेवराय वर्णन करतात. पुरा चट चालला देवाने अंगुष्ठ लाविला, पुरा चट चालला देवाने अंगुष्ठ लाविला, पुरा चट चालला देवाने अंगुष्ठ लाविला, सात चालीला देवाने अंगुष्ठ लाविला. पुरा चट चालला देवाने अंगुष्ठ लाविला, 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 पुरा चट 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 चालला देवाने अंगुष्ठ लाविला, पुरा चट चालला देवाने अंगुष्ठ लाविला, पुरा चट चालला देवाने अंगुष्ठ लाविला, पुरा चट चालला देवाने अंगुष्ठ लाविला. नामदेवराय वर्णन करता. पुरा चट चालला देवाने अंगुष्ठ लाविला, पुरा चट चालला देवाने अंगुष्ठ लाविला. महाराज जगाच्या मालकाने आपला अंगठा लावला. कुठं नेला आता? कुठं नेलं? गोकुळात नेलं. यशोदा मैयाला मुलगी झाले होते. त्या मुलगीला घेतलं आणि कुठं आले? टाइम कमी असल्यामुळे गोकुळामध्ये घेतलं मुलगीला. परत मथुरेमध्ये आले. आल्यानंतर जाताना हातापायाच्या बेड्या सगळ्या निघल्या होत्या. सगळे झोपले होते. पण मायेला घेतलं. मायेला आणि देव आले. महाराज वासुदेव बाबा आले. कुठं आले आता? मथुरेत. कृष्णाला कुठे ठेवलं? गोकुळात. आल्यानंतर मायेने इशारा केला कोणाला? भगवंताला. अय देवा पोचले मी सुखद्रूप. काय झालं? माया पोचली ना. रडे माया करे आकांत नामा म्हणे उठती. महाराज उठले सगळे सगळे दूत आणि पळत गेले. पाहता तर मुलगा नाही, मुलगी जन्माला आली, आहे की नाही? आणि कंसाला सांगितलं, ओय कंस 8व्या क्रमांकाचा शत्रू तुझा जन्माला आलेला, चल पटकन. पण मुलगा नाही, मुलगी. त्या टायमाला कंस म्हणे मुलगा असो का मुलगी असो ठेवायचं नाही. त्या मुलीला घेतलं. गरा 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 फिरवलं आणि शिळेवर आपटलं. आपटणार महाराज. तितक्यामध्ये त्या मायने सांगितलं, मला काय मारतो? तुला मारणारा जन्माला आलेला आहे. माझा लागे व देव पदला तुझाली, तुझा लागे व देव पदला माझाली, उपजला माझा आधी, उपजला माझा आधी, उपजला माझा आधी, उपजला माझा आधी. तुझा लागे वदे, तुझा लागे वदे, तुझा लागे वदे, तुझा लागे वदे, तुझा लागे व देव पदला माझाली, तुझा लागे व देव पदला माझाली, तुझा लागे वादी, उपजला माझा आधी, तुझा लागे वादी, उपजला माझा आधी. अरे मला काय मारतो? तुला मारणारा कुठं जन्माला आला होता? गोकुळात आला. कृष्णाचे झोप उडाले महाराज. गोकुळात नंदा घरी कृष्णा वाळतो, मथुरेत कंस मामा मोठ मोडतो मामा. महाराज त्याचा चित लागत नाही. बाबा त्याने मारण्यासाठी म्हणे काय झालं? कथा तर लय मोठे ते षटकासूर अटकासूर त्याचे जाऊ दे, ते पुढचं आहे. पण महाबळ नावाचा पहिले दैत्य पाठवला. तो ब्राह्मणाच्या रूपात गेला होता का काय की नाही? त्याने भविष्य सांगलं, लय मोठ्या पत्न्या करेल, कर्करोगाचं स्नान आहे. हा तो आला. पहिले गर्ग मुनींनी भविष्य सांगितलं होतं कृष्णाचं. पण महाबळ नावाचा दैत्य आला ना. जानवे तुटले, पंचांग पाठवले, धोतर गळाले, पळून गेलं ते का. डबल मीटिंग भरवली. उपाध्यक्ष, अध्यक्ष, सचिव, बचत गटाच्या बाया, आहे की नाही? सगळ्या त्यात महाराज मीटिंगला. तिथं बी आपला नंबर लागला नाही का? कोणाचा नंबर लागला कृष्णाला मारण्यासाठी? बोला ना माय, मी तुमच्या कोण आहे? बोला ना. कीर्तनात जास्त कोण असतं? कीर्तनात जास्त कोण असतं? महिला मंडळ. हरिपाठात जास्त कोण? महिला मंडळ. कीर्तनात जास्त कोण? महिला मंडळ. साखरपुड्यात जास्त कोण? महिला मंडळ. लग्नामध्ये जास्त कोण? महिला मंडळ. एसटी मध्ये बद कोण? एकाचे 2 घर करायचे म्हटले तर कोण? हा तुम्ही म्हणा, मी नाही म्हणत आहे का?
तिथं बी तुमचा नंबर लागला. एक पुतनाव नावाची राक्षसी आली आणि ती गेली महाराज. आता मस्त मजा आहे हा, गोड चरित्र आहे महाराज देवाचा. गेली ती त्या कंसाजवळ. अरे सगळे माणसं आहे तुम्ही हा, काही जाऊ शकत नाही पण मी जाते म्हणे कोणाला मारण्यासाठी कृष्णाला. अरे कशी काय जाशील म्हणे, ऐका ना माझ्या स्तनामध्ये विष भरते आणि त्याला मारेल. अरे पण तुझा जरा चेहरा पाहिला का तू, हा तुझ्याकडे पाहिला का जरा, तुझे केस पाय म्हणे, तुझे नख पाय म्हणे, हा तुझं बुक पाय म्हणे. ते म्हणे अजिबात चिंता करू नका, मी आताच लगेच कीर्तन झालं, कथा झाली ना लागलीच जाईन म्हणे बोदडला ब्युटी पार्लर मध्ये, हा आणि सजून येईन म्हणे, सजून आहे की नाही. ब्युटी पार्लरला गेली ती दिव्या ब्युटी पार्लर, स्वीटी ब्युटी पार्लर, कविता ब्युटी पार्लर आहे की नाही, ब्युटी पार्लर आहे महाराज आहे की नाही. दिव्या ब्युटी पार्लर मध्ये गेले, तुमचं शृंगार आहे महाराज आहे की नाही. शृंगाराशिवाय श्री म्हणजे शृंगारानंतर सुंदर स्त्री दिसत असते असं शास्त्र सांगतं. ती गेली काका, तिने शृंगार केला महाराज, सुंदर असा शृंगार केला तिने. म्हणायला लागले कोणता शृंगार महाराज, चिपळ्या डोरल चाकड्या पैदन कमरेला कंबर पटा. चिपळ्या डोरल चाकड्या पैदन कमरेला कंबर पटा. नाकात नथ घालोनी सर्व ताट माट करोनी, सर्व ताट माट करोनी. नेसली गा चालो पैठणचा, नेसली गा चालो पैठणचा, नेसली गा चालो पैठणचा. चिपळ्या डोरला साखळा पैदन कमरेला कंबर पट्टा. चिपळ्या डोरला साखळा पैदन कमरेला कंबर पट्टा. नाकात नथ घालोनी शृंगार करोनी. निसर्ग चालो पैठणचा, निसर्ग चालो पैठणचा, निसर्ग चालो पैठणचा. सुंदर तिने शृंगार केला. नेसले गा शालो पैठणीचा, तिने स्तनामध्ये विष भरलं काकान गेली. कुठे गेली, गोकुळात गेली. आता 5 दिवसाच्या आतील बाबा सगळे लेकरं तिनं मारले. हा काय झालं, ही पुतना कोण होती बाबा मागच्या जन्मामध्ये, सांगता येईल कोणाला, मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं. ही पुतना कोण होती मागच्या जन्मामध्ये काय माहिती मला, सगळं तुम्ही सांगा. तुम्हाला 8 दिवस सगळं उधळ दिलं होतं की नाही. हा अरे पुतना मावशी होती बळीराजाची बहीण रत्नमाला. हा ज्या टायमाला वामन अवतार म्हणजे जगाचा मालक गेला ना दान मागण्यासाठी, ती म्हणे असा जर माझा मुलगा असता तर बरं झालं असतं. आणि तिच्याच करत आहे बघा, तेच तुकोबराज सांगता अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा बाळकृष्ण नंदा गरे.
कृष्ण गोकुळे जन्माला. हे बघा 3 कीर्तन आहे ना, प्रामुख्याने सांगावं लागतं. मागणे काल सरांनी मागितलं आहे की नाही, आजचा काला आणि पहिला दिवस हा. मग ते कीर्तनकार मोकळा असतो महाराज. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. लेखा महाराज सगळीकडे आनंदी आनंद चाललेत बघा. आणि ती पुतना तिथं आली आणि नंतर सांगितलं काय चाललंय, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. लेखा महाराज तिथं गवळण यायला लागल्या. मला सांगा, बाळ जन्माला आल्यानंतर माणसं जातात का महिला मंडळ जाता माय? कारण तुमच्याकडे पुण्याचा संच भरपूर आहे म्हणून तुम्ही जाता. गवळणी गेल्यात महाराज, म्हणायला लागल्या गवळानं मला ती गवळणीला, गवळानं मला ती गवळणीला, गवळणा मनाती गवळणीला, गवळणा मनाती गवळणीला, गवळण म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण मनाती गवळणीला, ताली वाजवा सर, ताली वाजवा. एक धावे एके पुढे ताटे वाटे सोंड बडे, एक धावे एके पुढे ताटे वाटे सुंड. सोयीनीचे गलबल झाले दासी जनी वेल घाले, सोयीनीचे गलबल झाले दासी जनी हेल घाले. गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला, गवळणा मनाती गवळणीला, गवळणा मनाती गवळणीला. महाराज गवळण म्हणायला लागली, हे बाई चाल, काम राहिलं तर राहू दे. गवळानं म्हणत गवळणीला, गवळानं म्हणत गवळणीला. काय म्हणायचं बाई, चाल ग, लय सुंदर आहे तो. काय देव काय गवळणी एका मागे कशी लाईन लागली, माझी लाईन हा, पण लवकर नंबर लागत नव्हत्या. पहिली गवळण गेली आणि ती म्हणायला लागली, कसा दिसतो ग तो, कसा दिसता तो महाराज देव. सावळा देखीला आनंदाचा, सावळा देखीला आनंदाचा, सावळा देखीला आनंदाचा, सावळा देखीला आनंदाचा, आनंदाचा पोर आला, आनंदाचा पूर आला, आनंदाचा पोर आला, आनंदाचा पूर आला. सावळा देखीला आनंदाचा, सावळा देखीला आनंदाचा, सावळा देखीला आनंदाचा, सावळा देखीला आनंदा. पहिली गवळण गेली, दुसऱ्या गवळ्याने सांगू लागले, सावळा देखियाला आनंदाचा. काय झालं त्याने आनंदाचा पोर आला. पहिली गेली, आता तिने दुसऱ्याला सांगितलं, आता ही गेली जिला सांगितलं दीदी. कसा दिसता तो, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेदियल तेने वेदियल तेने वेदियल मन ओ, तेने वेदियल तेने वेदियल तेने वेदियल मन ओ, पाहिला पाहिला नंदाचा नंदना, पाहिला पाहिला नंदाचा नंदना, तेने वेदियल तेने वेदियल तेने वेदियल. हरी बोल, राधे राधे. तेने वेदियल तेने वेदियल मना, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. मोर मुकुट पितांबर. महाराज कसा दिसतो तो, ते नैवेद्य देव कसा आहे, जरी की पगडे बांधे वो सुंदर कोवाला. कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, नट घुंगराले बाल तेरे काले काले ग्वाल. अरे इतका देव सुंदर आहे हा. कसा दिसतो तो, सुंदर दिसतो. सुंदर देव सुंदर आहे की नाही, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवणे आवडी हे रूप गोजिरे सगोन. महाराज इतका देव सुंदर आहे. महाराजांनी वर्णन केलं, हा महाराज कृष्ण गोकुळे जन्माला, दृष्टा जळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंद करते घरोघर, मग गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. महाराज त्या मुलाचा अवतार कसा आहे, साक्षात विष्णू आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये बाळकृष्ण नादागरी, बाळकृष्ण नादागरी, बाळकृष्ण नादागरी, बाळकृष्ण नादागरी, बाळकृष्णानंदा गरे, बाळकृष्णानंदा गरे, बाळकृष्णानंदा गरे, बाळकृष्णानंदा
बाळकृष्ण नादागरी बाळकृष्ण नादागरी बाळकृष्णानंद घरे बाळकृष्णानंद घरे बाळकृष्णानंद घरे बाळकृष्णानंद घरे हे आनंद करते नर नारी आनंदल्या नर नारी बाळकृष्ण नादागरी बाळकृष्ण नादागरी बाळकृष्ण नादागरी बाळकृष्ण नादागरी बाळकृष्णानंद घरे बाळकृष्णानंद घरे बाळकृष्णानंद घरे बाळकृष्णानंद घरे बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी. महाराज आता देवाचं आपल्याला बाळ पण पाहिजे की नाही. कृष्ण जन्माला आले आणि आल्यानंतर महाराज बाळ जन्माला येते की तुमच्याकडे आल्यानंतर कृष्ण महाराज आनंद चाललाय पण कृष्ण नेहमी रडायचा. रडते माझे बाळ ताने समजावेता रायना. कृष्ण आता राहत नाही रडायला लागले शेवटी आता कृष्ण बाळाच्या रांगण्याकडे लक्ष देत जावर. बाळ जन्माला आला ना महाराज प्रत्येकाच्या घरामध्ये आता कृष्ण रांगायला लागले. कसे रांगतात तळवे तळात तळात टेकीत तळवे तळात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत तळवे तळात टेकीत तळवे तळात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत हे रंगाने रंगनाथ दोम्या देखीला वनवत रंगाने रंगनाथ दोम्या देखीला सरे तळवे तळात टेकीत तळवे तळात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत तळवे तळात टेकीत तळवे तळात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत तळवे तळात टिकीत डाव्या गुडघ्याने रंगाने रंगनाथ आज देखील आम्या त्यासी. महाराज देव रांगायला लागले. रांगत असताना परमात्म्याने बऱ्याचशा खोड्या केल्या. महाराज लहान होते की तरी बी रांगायला लागले. आता हळूहळू देव मोठे व्हायला लागले आहे की नाही. एकदा काय झालं कृष्ण घरातल्या घरात लहान आहे रांगत आहे तेव्हा सुद्धा त्याने डेरे फोडले होते म्हणे कृष्णाने. डेरे फोडले आणि सगुन पाहिलं. तुम्ही सगुन पाहता की माय हे म्हातारे लोक आहेत ना आजीबाई तुम्हीच सगुन पाहता. आमच्या गावात काय झालं एका बाईचा मालक 2-4-8 वर्ष झाले वारले पण तिच्या मुलाचं लग्न झालं आणि बाळ जन्माला आलं. आल्यानंतर तो पोरगा जास्त तळतळ करी कुठे बी नको पण अनुमान प्रमाण लावत जा. तो पोरगा जास्त तळतळ करी म्हातारीने सगून पाहिल्यानंतर बाळ जन्माला आला तो जास्त म्हणजे रेंगरंग करे चिडचिड करे. त्या आधी त्याचं सगून पाहिल्यानंतर म्हणे त्याच्यामध्ये निघलं वैनावे म्हणे. त्या सगून पाहिलं ना बाईने सांगितलं वैनावे म्हणे तुमच्या मागच्या जन्मातले कोण आहे म्हणे पूर्वज आहे किंवा तुमच्याच घरातल्या जन्माला आले घ्या. आता आपतच झाली की नाही. बरं मग त्यांनी त्या बाळाला घेतलं. सगून पाहणं सांगतो बाळाला घेतलं. बाबा घेतलं तर बाळा जर तुम्ही जवळ खेळवायला लागले खेळत असताना ते काय करतं राग नाही म्हणजे आपण त्याला खेळता ते हात काढतं आणि आपल्या पुढे देतं श्रीमुखात देतं की नाही. ह्या लगेच म्हणायला लागले तुमच्या अजून सवय गेली नाही का मागच्या जन्मात मारलं तर मारलं ह्या जन्मात बी मारता का असं सगून पाहणं काय का माझं ऐका. मग याचं सगून पाहिलं पाहिजे सगून नाही पाहिलं. चला वेळ कमी असल्यामुळे आता भगवान परमात्मा लहानचे मोठे व्हायला लागले. आता घरापुरती मर्यादित होते. आता कुठं आले भगवान परमात्मा खोड्या करत आहे घरापुरती आहे. आता शेवटी देव घराच्या बाहेर आले. काय झालं घराच्या बाहेर आले देव महाराज. आल्यानंतर काय झालं देवाने पोरं पाहिले गावात अहमद गावामध्ये लहान लेकरं पाहिले कृष्णाच्या वयाचे. त्यांनी विचार केला म्हणे का रे अय पोरानो म्हणे माझे मित्र होसाल का रे म्हणे. मग का नाही होणार माझे गडी कोण निवळा भिन्न यातून. अरे माझे मित्र होसाल का. मित्र कसे पाहिजे कृष्णासारखे. मित्र कसे पाहिजे सुदामासारखे. दुःखळवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा असा मित्र पाहिजे महाराज.
का रे माझ्या गडी वसाल का माझ्यासोबत येसाल का याल तरी यारे लागे अवघे माझ्या देवा तुझ्या मागे घेऊन काय होईल हाजे दे जो पोट भरी पुरे म्हणाल अरे नाही म्हणेपर्यंत दिन आहे की नाही काका आहे की नाही इथं या तुम्ही महाराज नाही म्हणेपर्यंत भगवान परमात्मा तुम्हाला देणार काय करा हळूहळू चला कोणी कुणाशी ना बोला ऐ माझ्या गाडी माझे मित्र असेल का रे म्हणे मग बरं बरं देवा तुझे मित्र पण म्हणे खरं सांगू का का रे तुमच्या घरी काही दही दूध निघत नाही का गाई हा म्हशी नाही का तुमच्या घरी दूध नाही का देवाने सांगितलं विचारावं त्या पोराने सांगावं देवाचे गडी कोण कोण झाले मित्र आता वैजा वाकड्या सुदामा बोबळ्या मधुमंगल हे सगळे देवाचे काय झाले सोबती झाल्या का रे ऐ तुमच्याकडे काही दही दूध निघत नाही का असं काय झालं म्हणे अगरबत्ती शाप अतुल महाराज सारखे तुम्हाला काही खाय प्यायला मिळत नाही का म्हणे अरे देवा आमच्या घरी बी दूध निघतं म्हणे पण ऐक ना तिथे घडतं असं म्हणे सगळं दूध जातं म्हणे डेअरीला आणि ढेरीला काही भेटत तसंच आहे की नाही आमच्याकडचं सांगतो बादली खंगाय खंगाय पैसा तुम्ही म्हणा मी नाही म्हणत आहे की नाही असं चाललंय बस सगळ्या जरा काय झालं का रे तुम्हाला काय खाया प्यायला कोण देत नाही का म्हणे मग आमच्या घरी सगळे देव पण ते डेअरीला जातं बर चला म्हणे माझ्यामध्ये या तुम्हाला नाही म्हणेपर्यंत खायला देतो मग बोबड्या होतात का रे देवा तू मोत्या घालता पोलगाय काय झालं तर तो निघून जाते ना आम्ही हातकून जाऊ देवा बोबडं बोलायचं द्या त्याची गंमत भर पुढे आता देवा काय करावं लागेल अरे म्हणे आपल्याला चोरी करायची म्हणे चोरी कशाची चोरी लक्षामध्ये घ्या बरं लोक म्हणतात देवानी चोरी केली आता चोरी जर केली तर 5 वर्ष जामीन नाही असे खोटे कुटील मारत की खोटा कुटील पण खोटे निघणार म्हणून चोरी अजिबात करायची नाही बरं देवाने दह्याची दुधाची चित्ताची चोरी केली महाराज चित्त चोरी येले नंदाच्या महाराज ऐका ना देवाने चित्त चोरलं दही दूध चोरलं अशा भंगार चोऱ्या केल्या का देवाने नाही महाराज दही दूध चोरलं ना का चोरलं सवंगळ्या करता चोरलं लक्षामध्ये घ्या शेवटी गडी महाराज सकाळी उठून सज्ज झाले मधुमंगलने आपल्याला आईला सांगितलं आई अरे नंदबाबाचा मुलगा आहेत ना आमचा मित्र झालाय तो आम्हाला उद्या की नाही चोऱ्या करण्यासाठी शिकवणार आहे म्हणे कशाच्या अरे आपल्या घरी काही भेटत नाही तो दही दूध आपल्याला खायला देणार आहे म्हणे बर आता मधुमंगलची आहे म्हणते त्याला सांग की पहिली चोरी आमच्याच घरी कर आणि देवाने महाराज त्याच्याच घरी पहिली चोरी केली बघा असंही सांगता पोरं जमा झाल्यानंतर बघा देव म्हणे एक काम करा गड्या हो गवळणीला उंच उंच आहे चला पहिले आपण रानात जाऊ म्हणे रानात कशा करता जायचं म्हणे एक काम करा म्हणे गवळण जर आपल्याला पकडण्यासाठी आली म्हणे दही दूध खाद्य आपण पकडण्यासाठी आले ना म्हणे वस्त्रगाळ माते करा म्हणे वस्त्रगाळा केली महाराज केल्यानंतर हे मुलं धकणार देव बी धकणार परतणार घराकडे तितक्यामध्ये बोबळा काय म्हणे देवाला काले देवा तर तो तर बोलायचा ना काले देवा ही गवलंद त्यात मला लावणार तर मग काय करते ना म्हणजे चष्मा लावणार तर काय करशे ना त्या टायमाला देव म्हणे ओय बोबड्या घे ना उरकून चालना जाऊ दे म्हणे आता एक काम करा म्हणे दुसरं काम करा म्हणे माठी बी राहू दे ती सोबत आपल्या काय घ्या म्हणे सराटे घ्या म्हणे सराटे करता का माहिती तुम्हाला सराटे म्हणजे गोखर आपल्या भाषेत गोखर घ्या म्हणे चाला ती गवळण आली आपल्यावर धावून तिच्या पायाखाली टाकायचे आपण निघून जाऊ तर बी बोबळं बोललंस बोबळं काय म्हणे अय देवा काले देवा ती दल का छंदल घालणार ते मग काय करशील ना शेवटी देव म्हणे एक काम करा बारीक बारीक खडे घ्या म्हणे रेतूचे खडे घेतले तिच्या पायाखाली टाकून द्यायचे आणि आपण चोरी करत आता मात्र महाराजाचं वर्णन आहे की कृष्ण चोरी करणार आहे हे मधुमंगलाच्या आईने सगळ्या गावात सांगून ठेवलं महाराज कृष्ण काय म्हणे मी चोरी करणार आहे काय झालं एका गवळणीने कृष्णाला सांगितलं म्हणे ओय कृष्णा तू लाख चोरी करत असेल फक्त एकदा माझ्या घरी येऊन दाखव त्या टायमाला बोबड्याला म्हणे देवय हिचा गल्ली नंबर लिहून घे कोण्या वार्डात राहते हे बी लिहून घे हिचं घर कोण्या ठिकाणी हे बी लिहून घे लिहलं महाराज त्या मधुमंगलने सगळं सांगितलं होय तुझ्या घरी मी आज चोरी करणार आहे कधी रात्री चोरी करणार आहे रात्री 12च्या पुढे देवाने टाइम बी सांगितला काका काय झालं टाइम बी सांगितलं महाराज देव गेले का नाही तिच्या घरी काका कसे गेले सांगतो त्या सासूने काय केलं गोकुळामध्ये 3 प्रकारच्या लेकी स्त्रिया राहत होत्या कोणत्या कोणी लेकी कोणी सुना कोणी एकी स्वतंत्र महाराज तिघही सुना राहत होत्या तिघही सासू राहत होत्या ऐका तिघही प्रकारच्या स्त्रिया राहत होत्या काय झालं सासूने सुनेला सांगितलं आणि सासूने सांगितलं सुनेला आहे मी त्या कृष्णाला सांगितलं आज माझ्या घरी चोरी करून दाखव नाही तुला कृष्ण पकडून दिला तर मला नावाची गवळण म्हणू नको तिने सुनबाईला बी झपू दिलं नाही ना चोरी करायला येणार ना कृष्ण घरच्याला बी झपू दिलं नाही शेवटी कृष्णाने काय केलं 10 वाजले 11 वाजले 12 वाजले तरी बी कृष्णदेव आले आता घरातले माणसं कुठपर्यंत जागे राहणार काका काम असतात आहे की नाही ते झोपून गेले काका सकाळ झाली झाल्यानंतर काय झालं
त्या गवळणीने म्हणावं आत्याबाई अरे 4 वाजले ब्रह्ममुहूर्त झाला मी जाते आंघोळ बिंघोळ करून येते हा आता येणार कृष्ण दिवस उगवला म्हणे आता सकाळी सकाळी झोप लागते की नाही झोप लागते की नाही माय सकाळी सकाळी ती सासूबाई त्या खुर्चीवर झोपली आहे सुनबाई घरात स्नानासाठी गेली तिचं स्नानही झालंय केव्हाच कण कृष्ण आला आणि आल्यानंतर त्या सुनबाईला दिसला आत्याबाई घरात चोर शिरला सासूबाई घरात चोर शिरला अग घरात चोर शिरला घरात चोर शिरला आत्याबाई घरात चोर शिरला आत्याबाई घरात चोर शिरला उठ लवकरी ग उठ लवकरी जीवा माझा घाबरला घरात चोर शिरला आत्याबाई घरात चोर शिरला सासूबाई घरात चोर शिरला आत्याबाई घरात चोर शिरला सासूबाई घरात चोर शिरला आत्याबाई घरात चोर शिरला काय सांगतात आत्याबाई घरात चोर शिरला उठ लवकरी ग उठ लवकरी जीवा माझा घाबरला घरात चोर आई आई आत्याबाई घरात चोर शिरला तुमचं लक्ष नाही कधी आला काम झाले चटकन मी बाई पटकन घरात निजले होते कोणी कोण आला कृष्ण मुरारी मी बाई पटकन उठले बर झोपेत जीवा माझा घाबरला घरात असा महाराज कृष्ण होता एकदा काय झालं एका गवळीने सुंदर अशी रांगोळी काढली माय काय काढली काय गरज होती का तिला विचारायची कृष्णाला म्हणे कृष्णा का रे सांग रे मी हा रांगोळी चांगली काढली का नाही देव म्हणे बघ रांगोळी सगळी चांगली म्हणे पण एक कलर कमी म्हणे काही गरज होती का एक कलर कमी म्हणे ते गेले महाराज कलर आणण्यासाठी तुकोबाराय वर्णन करतात अष्टदळ काढलेले अंगणे त्यावर मोते चक्रपाणी सगळी रांगोळी महाराज नाच करून टाकली असा कृष्ण होता ऐका एक गवळण म्हणे कृष्णा तू फक्त माझ्या घरी येऊन दाखव नाही तुझं तंगळ तुला हातात दिलं नाही म्हणे तुझ्या आईवडिलांच्या तर मला नावाचे गवळण गोपिका म्हणजे नको शेवटी सांगितलं अय मधुमंगलीचा बी नंबर लिहून घे म्हणे कोण्या गलीत राहते हा हिचा नंबर लिहून घे मधुमंगलाने लिहून घेतला महाराज आता देवाने सांगितलं आम्ही तुमच्या घरी काय करणार आहे रात्री चोरी करणार आहे चोरी शेवटी ती गवळण म्हणे येऊन तर दाखव नाही तुझं तंगड मोडून तुझ्या हातामध्ये दिलं कृष्णा तर नावाचे गवळण म्हणजे नको ठीक आहे देवा काही हरकत नाही ये हा देवाने काय सांगितलं तसं आज रात्री चोरी करायची आजच्या दिवशी सांगितलं उद्या आपल्या गावामध्ये सोंग येणार आहे सोंग काय सांगितलं सगळ्या गावामध्ये आपल्या गावामध्ये सोंग येणार आहे सोंग सगळ्या लोकांना सांगितलं देवाने काय केलं रात्री तिच्या घरी जावं आणि गेल्यानंतर काय करावं काका तिच्या पतीच्या दाढीची आणि वेणीची काय बांधून द्यावी गाठ बांधून दिले दोघे झोपलेले आहे पती पत्नी दोघी झोपलेले आता सकाळी महाराज सकाळ झाली ब्रह्ममुहूर्त झाल्यानंतर सकाळी लवकर कोण उठतं दादा ताई उठा का दादा उठा लवकर बोला ना आपल्याकडे महिला मंडळ उठता मग शहरामध्ये पुरुषाला उठावं लागतं कारण पाणी गरम करावं लागतं ना है की नाही आपल्याकडे स्त्री उठता मावल्या विचार आहे की नाही ज्या टायमाला स्त्री उठली उठल्यानंतर जशी बाबांची दाढी आहे ना तशी त्या गोपिकाची महाराज गोपिकेची आणि गोपाची महाराज गवळणीची आणि त्या गोपाळाची गाठ बांधून दिली होती महाराज उठली ती उठल्यानंतर दाढीला झटका बसला आणि बसल्यानंतर त्याने शिव्या द्यावा अय अय मस्त ऊन मातलीसी दांगळ अय काय कळतं का तुला काही टोकाय का तुला तुझे काम कर मला झोपू दे अरे म्हणे स्वामी एक घडलं कसं मला बी नाही कळलं म्हणे एक काम कर म्हणे सोड ते गाठ त्याने बी सोडली तिने बी सोडली पण सुटल्या गेली एक काम कर म्हणे कापून टाक म्हटल्यानंतर ते गवळण म्हणे मी एकटी कशी काय जाऊ तुम्ही बी चाला आहे की नाही सगळी झोप मुडली आहे त्याची आता काटण्याचा प्रयत्न केला काटल्या जात नाहीये हा शेवटी काय झालं म्हणे जाळून टाक जाळलं तरी जाळण्याचा प्रयत्न केला तरी जळत नाहीये शेवटी त्या गोपी दादाच्या लक्षात आलं ते म्हणायला लागलं का ग कालच्या दिवशी काही आगाऊपणा केला होता का म्हणे काय त्या नंदाच्या बाबाला काही नंदाच्या कार्ट्याला काही म्हटलं होतं का म्हणे ती म्हणे मी त्याला म्हटलं होतं की आमच्या घरी येऊन दाखव नाही तुझं तंगड तोडून हातात दिले तर मला नावाची गवळण म्हणजो चाल म्हणे त्याच गिरायक म्हणे आता देवाने काय केलं डाळीची वेणीची गाठ बांधली पण बाहेरून आले कडी बी लावून घेतली देव महाराज तो चतुरा तो शिरो म्हणे कुणाला लावण्याचे खाणे मुकुट सकळा म्हणे धन्य तुझी देवाच्या पुढे जायचं
देवाला सगळं करतो तुम्ही दुधात पाणी टाकून विकताय का कापसार पाणी मारून विकताय देवाने काही चष्मा लावलेला गोरे गोरे मोकळे बाकीचे गेल्यावर देवाला सगळं करता बरं पाप करो ने मन हे सार सैरा वैरा पळतैर काय काय केलं भल्या माणसा देवाला सार कळतैर महाराज त्याचं नाव देव आहे बाहेरून कडी लावली आजूबाजूचे लोक उठाले म्हणायला लागले हे का उठत नाही ज्या टायमाला कडी उघडणार तितक्यामधून ते गवळण आणि गोप बाहेर येणार आणि काय झालं 16 लोकांनी सोडण्याचा प्रयत्न केला काही होत नव्हता देवाने काय सांगितलं रात्री की उद्या काय येणार आहे चोर येणार आहे सोंग येणार आहे सोंग झालं की तसंच कावळ उघडला गावात गेले महाराज सगळे लोक पाहायला लागले सोंग कोणता आहे सोंग कोणता आहे आपल्याच गावातलं सोंग आहे हा सगळे लोक हसायला लागले त्या बाबाचं नशीब इतकं खराब त्या गोपदादाचं गवळण त्या गोपाचं त्या दिवशी बाजार होता म्हणे बाजार आहे की नाही काही मिरचीच्या गलीतून ते गेले किंवा त्यांना शिक आली आता ती गवळण होती उंच गोप होता ठेंगणा शास्त्र सांगतं पत्नी पाहिजे ठेंगणी पुरुष पाहिजे उंच खांद्यापर्यंत पत्नी पाहिजे हा मी तुम्हाला खाना खुनाबेला सांगितलं दिवशी आता कोणी पाहू नका आहे की नाही पत्नी करायची तर कशी करायची काय करायची आहे की नाही शेवटी त्या गोपदादाला महाराज मागे चालावं लागलं गवळण पुढे चालत आहे तिला शिक आली दादा शिक आल्यानंतर मागचा गवळण गोपी दादा कुठे पडला पुढे असं वर्णन देव आहे महाराज तो आता गेले कृष्णाच्या घरी कृष्णाने काय सांगितलं आई पाय मी आज बाहेर गेलो का आई म्हण नाही बेटा नाही आज कोण येतं पाहते मग तिची गंमत तुम्ही ऐकता का लेकराचं वर्णन तुमच्या पोरांना चुका किती बी करू द्या तुम्ही ऐकता का माय तुम्ही ऐकूनच घेत नाही पण ऐकत जा एकदा मी गाडीवर पडलो आमच्या गावातला पोरा मला नेहमी म्हणे घोळा 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 मी लंगडत चालू तुम्हाला म्हणे घोळा घोळा तुम्ही मुलाचं वाईट ऐकून घेत नाही तुम्ही म्हणता माझा मुलगा चुकलेला तसं आता म्हणते यशोदामया येऊ दे कोण येते तिथं तिचे गंमत मी पाहते मग तसं मी एकदा गाडीवर पडलो मी बी लंगडत चालत होतो महाराज पायाला पट्टी होती आमच्या एक गावातला पोरगा 5वीतला पोरगा ते मला म्हणायचं घोळा 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 मी त्याच्या घरी जाऊन त्याच्या आईला सांगितलं म्हटलं माय तुमचा मुलगा पा मला घोळा घोळा म्हणतो हा त्या बाईने 2 मुखात ठेवून दिला म्हटलं बरोबर केलं आहे की नाही म्हणे चुकीला माफी नाही महाराज आज तुम्हाला घोळा म्हणतो उद्या दुसऱ्याला कोणाला म्हणेन अजून 2 दिले ठेवून म्हटलं बाई मारू नका ती बाई म्हणे नाही महाराज शासन म्हणजे शासन म्हटलं बाई मारू नका म्हटलं तर म्हणून त्याला समजून सांगा नाही म्हणे महाराज शासन म्हणजे शासन का रे मेल्या तुला घोड्यातला आणि कधड्यातला फरक बी समजत नाही का म्हणे हो म्हटलं माय तो पुरला पण तू पुरली हा तसं यशोदामया म्हणते आता येऊ देते आम्ही आल्या कोण येते तिला पाहते गंमत आली ना महाराज ती कोण आली आता तिची दाढीची गाठ आणि तिसरी आले दावणे याने ग बाई काय केले करणे आले दावणे याने बाई काय केले करणे पतीची दाढी माझी बेली दोघीचे गाठ बांधिले गाठ बाई कोणाची चोटे ना गोटावर रोजो अधिंगाना यशोदे बाळ तू जाताना गोटावर रोजो अधिंगाना यशोदे बाळा तुझा गाना गोटावर रोजो अधिंगाना यशोदे बाळा तुझा गाना गोटावर रोजो अधिंगाना यशोदे बाळ तुझा ताना कुटवर सोसवा लिंगाना आवर तुझ्या कृष्णाला काय म्हणायला लागले काय करतो तुझा कृष्ण बाय ग तुझा कृष्ण टाळा बाळकाला घाली तसे रोज धिंगाणा ऐक त्याला सांग त्याला त्या टायमाला तरी यशोदामया ऐके ना एका गवळीला परत कृष्णाने म्हणावं अय माझ्या घरी येऊन दाखव माझ्या घरी येऊन दाखव तिने ते कृष्णाला पकडलं तर खरी घेऊन चालली रस्त्याने आणि आपल्या डोक्याचा पदर आहेत महाराज तो श्रीमुखावर आलेला आहे मागे पाहत नाही कृष्ण म्हणतो सोळ मला पण तितक्यात आला बोबलं तिकून बोबल्याच्या हाती देऊन दिले महाराज त्या गवळणीच्या हाती बोबल्याचा हात देऊन दिला कृष्ण आईच्या घरी भगवंताच्या घरी गेले तिच्या अगोदर देव आहे तो देव काय नाही करू शकत ते बोबलं म्हणे थोल मला ते म्हणे 1 नाही 2 नाही नको आवाज बदलू म्हणे चाला आता हा तिथं गेली ना माय गेल्यानंतर म्हणायला लागली यशोदामयला ओय सांग तुझ्या पोराला काय या खोड्या पाय म्हणे किती करतो पोराला पाय म्हटल्यानंतर तर कृष्ण मागून उभे राहिले आणि काय झालं त्या गवळीचा गर्वहरण झाला ते बोबलं म्हणे पाय मी तुला तेव्हा तर थांबवला आलतो की मला थोल आहे की नाही अशा गवळणी महाराज कथा येतात सांगितलं लय चोऱ्या केल्या महाराज एकदा काय झालं भगवंताने सांगितलं आपल्याला चोरी करायची म्हणे पण दार लावलंय म्हणे सगळे काय करा म्हणे डोळे लावा म्हणे डोळे लावले पण बोबळा आगाऊ होतो याने नाईला जाणे आता तर लावले घरामध्ये गेले सगळं खाल्लंच महाराज
आता गवळण जागी झाली आणि तेव्हा म्हणे डोळे लावा आता बाहेर जायचं म्हणे हा. पण बोबडा आगाव तर बोबड्याने डोळे लावले नाही. ते बोबड तिथंच राहून गेलं. आता लपा कुठं ताकाच्या डेऱ्यात आहे महाराज हा. शेवटी लपून बसलं. सकाळ झाली. घुमघुम करते महाराज. ज्या टायमाला तिच्यामध्ये रई टाकली ना, रई वृंदावनात चाला तुम्ही. आपल्याकडच्या स्त्रिया काहीच नाही. आपल्याकडच्या 4 स्त्रिया त्याच्याकडची एकच स्त्री मजबूत आहे. बोला मान्य आहे का नाही तुम्हाला? भगवंताची त्या मुलींना त्या महिलांना देण आहे. आपल्यापेक्षा सुंदर माऊल्या दिसाले आहेत. आपल्याकडच्या 4 म्हातारे आहेत, तिकडची एकच माऊली हा. अशा महाराज गवळणी मोठाल्या रया, मोठाल्या काय तर ताकाचे डेरे आहे. घुमघुम करीत आहे. आता ज्या टायमाला रई टाकली ना, रई टाकले घुमघुम करणार तितकं ते बोबलं बोललो हा. आणि महाराज काय आहे त्या गवळीने हात लावला तर पेंद्याचे बोबड्याचे शेंडे महाराज हातामध्ये आले. त्याला आणलं बाहेर. असा आणला जाय म्हणे घरी. आता सांग म्हणे यशोदेला की कृष्णासोबत नाही. कळलं ते यशोदा महिला. दुसरा 2-4-8 दिवस काय झालं, चोरी बंद झाली. कारण होतं की तसं कधी कधी चोरी बंद झाली महाराज. झाल्यानंतर आता बोबड्याकडे गेला देव. एवढंच नाही, बोबड्या जाई ना पण तरुण गंमत पाय खिरूच खाल्लं म्हणे पोरांनी, पण त्याला अजिबात दिलं नाही ना. त्याला मार खावा लागला. आता कृष्ण म्हणतो बोबड्या झाला ते झालं, चाल जरा इजान पडलं म्हणे. आता इजान पडू द्यावं लागतं. इजान पडलं म्हणे चाल आता. त्या बोबड्याने म्हणावं दाई बा कितना मी नाही येत तुझ्या थंदरे वा तुझ्या थंदरे वा. अय चाल ना, येतच नाही, जाय आता. हा अरे ये तू आला तर मला बरं वाटेल. अरे देवाला लबाळ आहे तो. पलवाच्या देशे खिलो दुको पगोला झालं. काय झालं? अरे तुम्ही इतके अप्पलपोटे. आपला संप्रदाय तसा नाही. एकमेका देव मुके सुके घालो. अरे परवा दिवशी खिरूजला गोड झालं म्हणे. मी मार खाऊन आलो पण तुम्ही बोललो का म्हणे मला. हा इतका हल्ला म्हणे त्या गवळणींनी मला. तुमच्या पायी मार खावं लागलं. देव म्हणे जय शिकरणे वैशी, मी तुला आधी सांगितलं होतं की डोळे लाव. आगाऊपणा तू केला मग काय आता मार आहे की नाही. पलवा त्या त्याचे खिलो दुखो पगोला झालं. मग काय तुम्ही थलवांनी खाल्लं रे बा. मला काय झालं, बोधो मारलं रे बा. दाई बा कितना मी नाही येत तुझ्या थंड रे बा. महाराज अशा बऱ्याचशा खोड्या देवाने केल्या. खोड्या केल्या. शेवटी आता गवळणीने म्हणावं आवय आपला काला नासियला मुझा सुना. सांगितलं माय आवर त्याला कृष्णाला आमच्या सुना आहे. एक तर पोरी भेटत नाही, टिकू दे आहे की नाही. हा सांग त्याला. शेवटी आई बी संतप्त झाली. एवढंच नाही, भगवंताने आपल्या घरात बी खोड्या केल्या. जाऊ त्या लईच खोड्या सांगितल्या. तर मी तुम्हाला वर्णन सांगितलं त्या दिवशी की नाही. आता टाइम कमी असल्यामुळे कृष्णा आता तू काय करायचं, गावात अजिबात थांबायचं नाही म्हणे. शाळेत जायचं. कोणत्या शाळेत? शाळा कोणती होती त्या टायमाची? भगवंताने काय केलं आई, का ग काय चुकलं माझं? काही नाही. लोक सगळ्याला इकडून तिकडून बोलत आहे. जा आजपासून गावात थांबायचं. आपल्या घरी 9 लक्ष गायी आहे. त्या गायी चारण्यासाठी कुठं जायचं? तू रानात जायचं. रानात देव रानात जाणार आहे. पण गवळणींना दुःख झालं की गड्या बरं होतं देव घरी. आता देव सकाळी गेला की संध्याकाळी येणार आहे. हा शेवटी म्हणायला लागले अरे कृष्णा नको जाऊ रे. नको जाऊ. पण देव म्हणे आईची आज्ञा मोडू शकत कन्हैयाला दला तुझा रे छंद मला. कन्हैयाला गला तुझा रे छंद मला. कन्हैयाला गला तुझा रे छंद मला. कन्हैयाला गला तुझा रे छंद मला. सांगना बोलना सांगना बोलना. हरी बोल. कन्हैया लागला तुझारे चंद मला. कन्हैया लागला तुझारे चंद मला. सांगना बोलना सांगना बोलना. कन्हैया लागला तुझा रे छंद मला. कन्हैया लागला तुझा रे छंद मला. अय कन्हैया जाऊ नको रे. तुमचा छंद आम्हाला लागलेला यमुनेच्या तेरे तो येशील का. देव म्हणे आता नाही. तुम्ही तागावपणा केला नाही, मला जावं लागणार आहे. यमुनेच्या तेरे तो येशील का. चोरून भेट मला देशील का. सांगना बोल ना. अय आता नाही माय सांगितलं जायचं कृष्ण. आता भगवान परमात्मा जाणार. कुठं गेला देव गाई घेऊन. गोधने चारावया जातो शारंग पाने. गोधने चारावया जातो
सारंग पाणी गोधने तारावया जातो सारंग पाणी गोधने तारावया जातो सारंग पाणी मार्गे भेटाले राधिका गवळणे राधिका गवळणे मार्गे भेटले राधिका गवळणी राधिका गवळणी कृष्णदान फिरे गिरिया गडोने गिरिया गडोने दोन्ही गिरिया गड तवाचे पालते यशोदा जनने गोधने तारावया जातो सारंग पाणी गोधने तारावया जातो सारंग पाणी गोधने तारावया जातो सारंग पाणी गोधने तारावया जातो सारंग सगळ्यात दूर दुःख झालं महाराज. आता देव ढोरं चारण्यासाठी गायी चारण्यासाठी देव जाणार आहे. देवाने विचारलं का रे सोंगड्यांनो येता का रे माझ्यासोबत. ते पोरं म्हणे देवा जिथं तुझा असेल ना तिथं आम्ही आल्याशिवाय मित्र मित्र आहे की नाही. मित्र पाहिजे महाराज जीवनामध्ये. हा एक तरी असा मित्र पाहिजे महाराज. मग हे सगळे मित्र देवाचे झालेत. हा झाल्यानंतर म्हणायला लागले देवा आमच्या घरी कमी बो ढोरं तुझा असेल ना आम्ही बी येतो तुझा असेल ना आम्ही बी येतो. देवाने काय केलं महाराज जावं आता प्रमाण लागत गाईचा राया रानात गेला या माझा गोपाळ गोंधळीवाला जरा रानात गेला या माझा गोपाळ गोंधळीवाला गाईचा राया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला गाईचा राया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला गोपाळ घोंगडीवाला ग माझा गोपाळ कांबळीवाला गोपाल घोंगळीवाला माझा गोपाल कांबळीवाला गोपाळ घोंगडीवाला माझा गोपाळ कांबळीवाला गोपाल घोंगळीवाला गोपाल कांबळीवाला गाईचा राया रानात गेला ग माझा गोपाळ घोंगडीवाला गाईचा राया रानात गेला ग गोपाळ घोंगडीवाला आता जातो तो म्हणते ना देवाने काय केलं महाराज म्हणजे सुंदर असा वेश परिधान केला. काय केलं पितांबर नेसलेला आहे. काय झालं त्याच्यानंतर मुकुट घातलेला आहे. सुंदर अशी बासरी वाजवली महाराज. वेणू मधुर मधुर वाजविला वेणू महाराज. आणि देव जाणार आहे आता. सगळ्या गवळणी पाहायला लागल्या म्हण्याकडे. एका गवळीने सगळा काय केला हा सगळा घोटाळा केला म्हणे की देवाला आज जावं लागतंय म्हणे नाही तर बरं होता म्हणे देव घरी आहे की नाही. आता मला सांगा आपण काम केलं की संध्याकाळी थकवा येतो की नाही माय. तसं देव घराच्या बाहेर जात ना होते ना मग ढोरं चारणं केवढं सोपं आहे का. पूर्वी म्हणायला लागत होतं गाई चाराया रानात गेला या माझा गोपाळ घोंगडीवाला. आता गाई दिसत नाही बाबा बकऱ्या चाराया रानात गेला या माझा गोपाळ घोंगडीवाला. जाऊ द्या महाराज आहे की नाही देव गेला आहे की नाही. किंवा म्हशी चाराया रानात गेला आहे की नाही. चला देवाने महाराज सुंदर अशी वेशभूषा केली. देव सुंदर दिसायचे. जरी की पगडी बांधे व सुंदरा कोवाल. आता देव निघणारे महाराजा. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल. एकदा म्हणावं कृष्णाने का गाई त्या गाई पाय त्या गाई सारखाच माझा कलर आहे. यशोमती मैया से बोले नंदलाला राधा क्यों गोरे मैं क्यों काला. महाराज सगळ्यांना प्रमाण पाठ आहे. देव निघाले आता. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल बीच में मेरो मदन गोपाल. आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल. पुढे गाई मागे बछडे आणि मध्ये बीच में मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल बीच में मेरो मदन गोपाल. महाराज देव आता गाई घेऊन गेल्या. पण काही गवळणी महाराज पाण्याच्या अनुषंगाने कुठं जात तिकडे. मुळेचं नाव तरे काना माझ्या मना. महाराज जावं त्यांनी बी. शेवटी काय करावं घागर घ्यावी पाण्याची. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. ठुमकत चालले गवळण ठुमकत चालले वाऱ्याच्या तोलाने वाऱ्याच्या तोलाने. गागर घेऊन निघाले पाण्या गवळण. गागर
घागर घेऊन निघाले पाण्या गवळण घागर घेऊन निघाले पाण्या गवळण घागर घेऊन निघाले पाण्या हे हातात खुद खुद मोळी तडोळे हातात खुद खुद मोळी तडोळे मने आठवे कृष्णाचे चाळे अरे अरे ते कृष्णाचे बाळे हे मने आठवे कृष्णाचे चाळे माने आठवे कृष्णाचे बाळे या नाही रे लवकरी घागर घेऊन निघाले पाण्या गवळण 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 हसत खुद खुद मोळीत डोळे हसत खुद खुद मोळीत मने आठवी कृष्णाची चाळी महाराज जावं त्या गवळण आका म्हणून बघा असं करून जावं महाराजा हरिले माझे चित्त आभारवित भारवित विसरले आता कैसे जाऊ घरा महाराज असं झालं आता खेळ सांगू काला करून थांब आहे की नाही काका सगळे कृष्णाला मारण्यासाठी या कंसाने काय केला अकासूर बकासूर धनकासूर षटकासूर सगळे पाठवले सगळ्यांना मारलं महाराजा ढोरं चारत आहे महाराज ढोरं चारता देवाने सगळ्यांच्या शिजोऱ्या एकात नाही केल्या ढोरं चारता त्यांनी बरेचसे खेळ खेळले महाराज खेळ असे होते का ते सही आणि टिकली मारून जाय अय दिदी असे होते का ते नाही ना तुम्ही करता ना असे खेळ मर्दाने खेळ होते महाराज भगवंताने खेळ खेळवले कोणते खेळ होते मंडळी ते गायक मंडळी खेळ कोणते होते अबक दुबक दिबक पोरा खेळविती दांडू अबक दुबक दिबक पोरा खेळविती दांडू पोरा खेळविते दांडू पोरा खेळविते दांडू खेळविते दांडू पोरा खेळविते दांडू खेळविती दांडू पोरा खेळविती दांडू खेळविते दांडू पोरा खेळविते दांडू खेळविती दांडू पोरा खेळविती दांडू अबकद बकद पोरा त्रिकुट खेळ माಡು अबकद बकद पोरा त्रिकुट खेळ माಡು अबक दुबक दिबक पोरा त्रिभुवन खेळ माडू अबक दुबक दिबक पोरा त्रिभुवन खेळ माडू खेळे बावरा बाई खेळे बावरा खेळे बावरा बाई खेळे बावरा खेळे भवरा बाई खेळे भवरा खेळे भवरा बाई खेळे भवरा या राधिकेचा नवरा खेळे बावरा खेळे भवरा खेळे बावरा ग बाई खेळे बावरा खेळे बावरा ग बाई खेळे बावरा खेळे भवरा बाई खेळे भवरा खेळे भवरा बाई खेळे भवरा खेळ मांडियेला वाळवंटी गाई मांडियेला वाळवंटी राये राजाची वैष्णव भाई रे राजाची वैष्णव भाई रे गोदाभिमान केला पावटानी गोदाभिमान केला पावटानी लागतील पायी रे एक लागतील पायी रे खेळ मांडियेला वाळवंटी गाई वाळवंटीला वाळवंटी गाये आमचू जामचू कालिया बदामचू आमचू जामचू कालिया बदामचू महाराज पहिला क्रिकेटचा खेळ जर कोणी आणला असते ना तो परमात्म्याने आणलाय बऱ्या जगामध्ये हा हो तू 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 हो तू 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 हे खेळ क्यावे आमचू जामचू कालिया बदामचू खेळ मांडियेला वाळमंटी गाई नाचते वैष्णव भावी रे खेळ बवरा बाई खेळ बवरा या राधिकेचा सगळं झालं रोज या बोबड्या आहे ना मधुमंगल रोज काही घरून न्यायचं नाही म्हणे पण देवातच खायचा देव म्हणे आहे मधुमंगाला आज तुझ्या घरची शिजोरी आणल्याशिवाय तुला भेटणार आम्ही तुला जेवणच देणार नाही. तो म्हणे काऊन गरीबाची मस्करी घेतो गड्या माझ्या घरी काय नाही म्हणे तुझ्या घरचं काहीतरी आण तेव्हा आमच्या मध्ये यायचं गेला मधुमंगल घरी एक तर मधुमंगलाच्या म्हणे काही न्यायचं नाही आपल्या घरी काहीच नाही पण शिडी कडी होती म्हणे उष्टी कडी म्हणजे शिडी आपल्या भाषेत उष्ट नाही शिडी म्हणजे 2 दिवसाची कडी होती एका महाराज त्या मटक्यामध्ये होती हा
त्याने काय करावं आईला म्हणतो दे ना, आई म्हणते नाही ना. शेवटी त्याने काय केलं आपल्या तोंडामध्ये श्रीमुखामध्ये घेतले, सुंदर अशा मुखामध्ये जेवढं माईल तेवढं घेतलं. आता आई भांडं द्यायचं नाही म्हणते, देवाकडे गेला आणि गेल्यानंतर देवाला आरोळी मारतो. देवा आरोळी नाही, देव म्हणतो काय म्हणे इकडे आहे की नाही. मधुमंगलाजवळ देव गेले, आज आणले शिवाय नाही, आज नाही, किती बी नाटकं केले तर आज भेटणार नाही म्हणे जेवायला तुला, आज जेवायला भेटणार. अरे इकडे ये म्हणजे इकडे ये. इतक्या लोकांना पुरणार नाही त्या, इकडे तो बोलत नाही, त्याचे गाल फुगले ना आपल्या भाषेमध्ये, असे त्याने गाल फुगवले. फुगल्यानंतर देवाने दोघे हाताने त्याच्या मुखामध्ये काय केले, टाळी मारली. ते तसं कडे देवाच्या कुठे गेलं महाराज, बोलता बोलता श्रीमुखामध्ये गेलं. काय त्यांचे उष्टावळे. भगवंताने सगळ्यांच्या शिदोऱ्या ज्या आहेत एकत्रित केल्या, पण देवाने सांगितलंय ऐका काय, नदीवर अजिबात हात धुवायला जायचं नाही म्हणे. का वैकुंठी तो ऐसे नाही कवड काय काल्याचे. अरे हे देव म्हणे मासे झाले काल्याची असे, देव झाले जडी मासे. हे बोबलं म्हणे काले देवा काय बी थांबतो का. मग म्हणे भरलेले हात कुठे पोचायचे म्हणे, मागच्या जागेला पोता येते आहे की नाही, मागची जागा अपित्र आहे ना, या टिरीला पोचायचे म्हणे. बर काही हरकत नाही. आता देव मासे झाले पण देवाला काला मिळाला, तुम्हाला तो काला मिळणार आहे आपल्या गावामध्ये. महाराज सांगितलं देवाने, सगळ्यांचे काला एकत्रित केला आणि म्हणायला लागले झाले आता वेळ म्हणते अनाशी जोऱ्या. महाराज आता थांबायचं नाही. खांदी भूक पोटी भार, खांदी भूक पोटी भार काय बोलायाचे सुख, असं तुकोबारांचे बरेचसे वाक्य आहे का. म्हणून आता बोलण्याचे सुंदर असा भगवंताने काला केला. तो काला आपल्या गावामध्ये होणार, वैकुंठात लोकांना मिळाला. पहिला केला काला केला नामदेवरायाने वाळवंटात. पहिला काला तर परमात्म्याने केला महाराजा यमुनेच्या तीरी, दुसरा काला नामदेवरायाने वाळवंटात. आणि तिथून पासून या आपल्या गावामध्ये पद्धत सुरू झाली किंवा ती परंपरा आली. आपण काला खातो कवळ काय, काला असा अप्पल पोट्यासारखा खायचा नाही बरं. कमीत कमी 5 लोकांना 5 दाणे द्यायचे. एकमेका देवमुखी सुके गालो उंबरी, वैकुंठी तो ऐसे नाही केवळ काय काल्याची केव्हा गोकुळीच्या सुकांत परणाय लेखा बाळकृष्ण नंदागरी. लय आनंद केला गुढी या तोरणे करती कथा गाती गाणे. महाराज तो देव कसा आहे श्री तुकोबरा सांगता अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे चंदे 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 तुका म्हणे चंदे. तुळशीच्या पानाला कधी गोविंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी. मन मोहिले गोविंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्णानंद गारे बाळकृष्णानंद गारे बाळकृष्णानंद गारे बाळकृष्णानंद गारे. आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी नर नारी नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी. आनंदल्या नर नारे
मुबारक माये मुबारक माये मुबारक माये बोला पुंडली हरी विठ्ठल तुकाराम भगवान की जय उमापती महादेव की जय आदि शक्ती मुक्ताबाई की जय मुबारक माये मुबारक माये जवळ अभंगाचा अल्पशा बुद्धीप्रमाणे महाराज सोडवण्याचा प्रयत्न केला. असंच असेल सांगू शकत. त्यात आता एक सांगतो, चांगले कामं झाले तर चांगलं करायचं, वाईट करायचे नाही. चांगले कामं करा. जवळजवळ या मुलांना तुम्ही जसं घडवलं आहे की नाही, ह्या मुलांना घडवा महाराज. एकदा तुमच्या गावातल्या मुलांसाठी सर्वांनी टाळी वाजवा महाराज आहे की नाही. ते होते म्हणून आनंदामध्ये आपला सप्ताह काय पडला, पार पडला आहे की नाही. महाराज धन्य माता पिता कुडी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाच हारिक वाटे देवा. महाराज एका मुलामुळे काय होतं, पूर्ण घर तरतं आपला ऐका. म्हणून हे मुलं, पण आता समाजात एक रोग झाला. आमचा मुलगा इंजिनियर पेसाय वकील मोठा अधिकारी झाला पाहिजे, पण कोणाच मायला वाटत नाही काका की माझा पोरगा महाराज झाला पाहिजे. एका ठिकाणी असं पाहिलं आम्ही, एका माऊलीने बाळाला पाळण्यात टाकलं माय आणि झोका देत होती. झोका देत होती. आमच्याकडे पाहतून त्या बाळाला सांगत होते, बाई म्हणे बाळाला जो रे बाळा जो जो सगळं काही हो जो पण महाराज नको हो जो. तेव्हा काय बापाचं बिघडला मी आहे का. एक हरिभक्त जन्माला आला तर सर्व कुळ तारू शकतो. म्हणून या लेकरांना शिकवा, या लहान लहान मुलींना शिकवा. मुलगा एकच पाहिजे, कोणासारखा ज्ञानोबा सारखा मुलगा, त्याच्यानंतर विवेकानंदासारखा, कृष्णासारखा, रामासारखा, लक्ष्मणासारखा. नाही तर नाही जन्माला आले तरी मेरे देश के धरती रिकामी भरती नेरे लवकर वरती मेरे देश के धरती. एकच पाहिजे महाराजा. काय करता असं जर मुलगा जन्माला आला त्या टायमाला मायला प्रसूती काळीच्या वेळेस त्रास, शाळेत घातला गुरुजीला त्रास, लग्न झालं बाईला त्रास, मेल्यानंतर कावळ्याला त्रास. काय करता अशा पोरांचा. पोरगा एकच पाहिजे. आई साहेबांनी पोरं घडवले की नाही महाराज. या महाराष्ट्रावरती दोनच आई साहेबाची पुण्य आहे. कोणत्या कोणत्या आई साहेब. एक तुकोबा रायाची जिजाऊ आणि एक शोभा राजाची आई. म्हणजे किंमत केले तुझ्या दुधाची जिजाग, किंमत केले तुझ्या दुधाची जिजाग. झाला महाराष्ट्राचा, झाला महाराष्ट्राचा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा दाग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा दाग. किंमत केली तुझ्या दुधाचे जिजाग, किंमत केली तुझ्या दुधाचे जिजाग. चला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, चला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, चला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग. शिवाजी जन्माला आला नसता हिंदू धर्म बुडाला असता, शिवाजी जन्माला आला नसता हिंदू धर्म बुडाला असता. जिजाऊ माता तिने घडविला असा विधाता, धन्य धन्य ते जिजाऊ माता तिने घडविला असा विधाता. भल्या भल्याचे घेतले बाई त्याने मजा ग, भल्या भल्याचे घेतले बाई त्याने मजा ग. झाला महाराष्ट्राचा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग. काळ्या रात्री चमकत होत तिच्या रूपाचं उलन, असेच देखणे होते एका मुसलमानाची सुन. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान. म्हणून आनंदाला नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. बांधत होता मस्जिद, बांधत होता मस्जिद, अशा राया पुतळ्या पासे अजून चुकते शेर. असा माझा राजा होता माणूस किती कान. म्हणून आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. पोरांना चांगले संस्कार द्या. माझी युट्यूबला भरे मोठे पवाडे भलं मोठं टाकलं आहे का, नाव टाका खाली. मला सर्च केलं की येतं. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. मुलांना घडवा, चांगले काम करा. जाता आता थोडंसं दुःख असं वाटतं की हा जो सप्ताह आहे ना, इकडे लक्ष द्या. माय तुम्ही इकडे लक्ष द्या, ते त्यांचं काम करताय. जाता आता दुःख असं वाटतंय, हा सप्ताह आहे ना जवळजवळ अजून 8-10 दिवस चालायला पाहिजे होता आहे की नाही.
आणि तुम्ही असेच येऊन बसून राहायला पाहिजे होते आहे की नाही. हा तुम्ही असेच येत जा, सप्ताह असाच होत जाईल. तुम्ही असेच बसत जा, गुणाचे बसत जा, पण टाळी अजिबात वाजवायची शाबास तर बी नाहीच म्हणताय की नाही. टाळी वाजवत जा. थोडंसं दुःख होतं महाराज. आता ह्या गणितला सप्ताह झाला की तुमचा अजिबात शीत लागणार नाही. मी कोऱ्या कागदावर लिहून देतो काका, कारण रोज दंदन दंदन होतं महाराज. हा सुख सोहळा. आता तुम्ही किती रुपये जरी दिले, हम तो जाते अपने गाव सबको राम राम राम. महाराज तुमचं झालं, संध्याकाळी लागलेच मोताळा तालुक्यामध्ये वळगावला कीर्तनाला जायचे. उद्या परवापासून का काय महाराज, आपल्या वरखेडला आपले मंडळ आहे तिथे आहे की नाही. घरी नाही महाराज, थांबायचं कामच नाही, नॉनस्टॉप. जवळजवळ आज आवाजानं चालत होता, पण सौष्ठ सगळं सुंदर आहे. सगळ्यांच्या चरणात नतमस्तक होतो. आनंद वाटला. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत सर्व मायबापाने सहकार्य करा. कोणी एकट्याचा खेळ, सगळ्यांनी सहकार्य करा. काही झालं असेल उतरून जा काका, मी तुमचा म्हणून सांगतो. काही झालं असेल उसरून जा, ही तुम्हाला माझी आग्रहाची विनंती. तुमचा भाऊ म्हणून, तुमचा मुलगा म्हणून, तुमचा नातं म्हणून सांगतो तुम्हाला. तुम्ही माझे आहे ना म्हणून सांगतो आहे की नाही. सगळं विसरा, तन्मनधनाने सहकार्य करा. पत्रवाडीपासून पाण्यापर्यंत त्याच्यामध्ये आले. एक सूचना तुम्हाला अशी आहे, हे जे मुलं आहेत की नाही, तुम्हाला घडले पाहिजे असं वाटत असेल ना, नका दूर टाकू. आपल्या येवतीला शिबिर आहे. येवतीला 1 मे ते 21 मे शिबिर आहे. त्याचा खर्च आहे 1500 रुपये. पुढ्या खाऊन थुकून देता लोक एका महिन्यात तेवढ्या. हे लेकरं घडले पाहिजे. तो मोठा झाल्यानंतर नाही महाराज झाला चालेल, नाही 10-5 चक्कर घेणार, नाही 15 चक्कर घेणार, नाही घर बांधणार, पण जे घेतलंय नाही, जे आहे ना ते टिकवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यांना शिबिरात टाका. काय महाराज कोणाचं नशीब काय पाहिलं. हे जे महाराज दिसताय तुम्हाला, वयलय कमी महाराज, किती सुंदर आज होता. कृपा केल्याशिवाय काही होत. ज्ञानोबराची असीम कृपा त्याच्यावरती आहे, त्यांच्यावरती आहे. म्हणून आपल्या गावातले लेकरं टाका. माझी कळकळीची विनंती तुम्हाला काय आहे, दूर कुठे टाकते तर सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात महाराज मुलं आहे. 6-6, 7-7 लोक आळंदीचे राहतात तिथं शिकवण्यासाठी. सकाळी दूध असतं, संध्याकाळी दूध असतं, सकाळी केळी दूध असतं, संध्याकाळी बिस्किट आणि दूध असतं, नाश्ता असतो. पोहे म्हणून नसतात तिथं आहे का. 2 टाइम जेवण असतं. लेकरं घडले पाहिजे म्हणून त्या शिबिरात टाका. माझी तुम्हाला आग्रहाची विनंती मायावा. हा आग्रहाची विनंती. पोरं घडले पाहिजे ना, आपल्या गावात टाळ घेऊन उभं राहिलं पाहिजे आहे की नाही. म्हणून त्यांना टाका. ही आग्रहाची तुम्हाला विनंती आहे. तुमच्या घरातले पोरग सुधारले पाहिजे म्हणून त्यांना तिथे टाका. जेवढे माझे मित्रमंडळी आहे तरुण, व्यसन फॅशन करू नका महाराज. काळ मोठा बिकट आला म्हणून व्यसन फॅशन अजिबात करू नका. बरं अजिबात करू नका. व्यसन फॅशन करू नका. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गमो जाते अपने पलो का पैसा खर्च करके मुंह में मिट्टी आते. म्हणून चांगलं जीवन जगा. दारू पिऊ नका. दुसऱ्याची माय बहीण आपली माय बहीण समजा. या हेतूने आपण जगा महाराज. दुसऱ्याची माय बहीण आपली माय बहीण समजा. माय तुम्हाला माझी कडकडीच विनंती एवढं करा. जेवढी पुरुष मंडळी काका तुम्ही 8 दिवस माझं ऐकून घेतलं, तुम्हाला सांगण्यासाठीच मी आलो होतो की नाही. की आता अशीच असेल सांगू शकत नाही, पण मुक्ताबाईने जशी कृपा केली तसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. पुढच्या वर्षी कोणालाही बोलवा. आम्हाला लय गाव भाऊ, इस गाव तीस गाव भिकाऱ्याला मनान 40 गाव कशाला मागे ठेवता आहे की नाही. कारण कीर्तनकार पुल्या गावाचा काय असतो, साला असतो. तो काही म्हणा. जोपर्यंत हे बा पुरुष मंडळी मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कुठेही जाऊन सप्ताह श्रवण करू शकता. जेवढे बसले दादा तुम्ही पटकन गाडी काढसाल, पण माया हो तुमचं काय, तुम्ही कुठं जासाल. माझ्या बहिणी कुठं जातील हा ऐकन दिदी. लहान लहान सप्ताहामुळे आपल्या गावाची जी पांढरी दैवत आहे शांत होते. कोणत्याच प्रकारचा आपल्या गावावर हानी येत नाही. भरभरून माल होतो महाराज, भरभरून पिकतो. त्याच्यासाठी सप्ताह गावामध्ये झाला पाहिजे. द्वेष आपल्या गावामध्ये येत नाही. त्याच्यानंतर आपल्या गावावर जे येणारं संकट आहे, आपल्या गावाची जी पांढरी दैवत आहे म्हणजे वेश ती शांत होत असते. म्हणून सप्ताह करत जा. तन्मनधनाने सहकार्य करा. मावल्यानो तुम्ही म्हणून हा सप्ताह आहे बरं. तुम्ही म्हणून हा घरी आम्हाला एकच आहे, पण माझ्या सगळ्या आयांनी मला भरभरून प्रेम दिलं महाराज. कोणी घरामध्ये जा कुकडे आहे की नाही महाराज. चहा घेता का पाणी घेता का दूध घेता. माझ्या बहिणी वहिनी वगैरे सगळे लय जुडले आता आहे की नाही. सगळे महाराज आमचे सगळे प्रेमाची मंडळी जुडले ना. एकाचं कोणाचं नाव घेत नाही. समस्त कार्यकर्ते मंडळी. काय आनंद होता महाराज. पपईवर पपई विठू महाराज आहे की नाही. हा नाही देखील ते मिळे सुख सुखा भोग सुखाचे महाराज. ह्या आनंद परमार्थाचा आनंद लय वेगळा आहे बरोबर. सकाळच झाली. सकाळ झाली आमच्याही म्हणे महाराज थोडशा का वेळा आमच्या घरच्या शेंगा खा. हे काय तुमचं प्रेम आहे महाराज. सगळ्यांनी भरभरून सहकार्य केलं. मला तर रडायला येते महाराज आहे की नाही. की हा सप्ताह अजून चालू पाहिजे होता आहे की नाही. काय येत आहे पण आता नाही ना महाराज. आम्हाला जावं लागणार आहे. येथे उरो नाही आले अवतार जावं लागणार आहे पुढे. हे प्रमाण तिथे लागू होतं, पण आता थांबण्याचे सगळे मायबाप मंडळी आमचे काकाश्री आपल्या कोणतं गाव सोनटीचे मंडळी रात्री आले होते. आमचे संजय दादा ते सुद्धा आहे. अजून कोणी बाहेरगावचं मंडळी आले असेल बरं. विनेकरी काका वगैरे सगळे गावातील भजनी मंडळ. जर काही चूक झाली असेल तर अजून तुम्हाला दंडवत आहे. चूक झाली असेल तुमचा लेकरू म्हणून माफ करा. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा सप्ताह चालू राहील ना माय. ओ माय राहील ना.
राहीन हा, म्हणून हा सप्ताह चालू राहिला पाहिजे. आता उद्यापासून एक बी जण घर राहू नका, एक बी जण घर राहू नका, एक बी नाही तिकडेच वावरातच राहा, घरी बी येऊ नका. महाराज असं काय सांगता नाही काका, प्रपंच म्हटल्यानंतर धावपळ होणार आहे का, काय की नाही. बाबांनी सुद्धा सुंदर अशी 8 दिवस महाराज विण्याची काय केली, सेवा दिली. बाबा मी तुमच्यापेक्षा लहान आणि फक्त एक काम करत जा, धोतर घालत जा तुम्ही. काय करायचं विना घ्यायच्या टायमाला, धोतर घालत जा तुम्ही फक्त. हा, तुमचा अधिकार मोठा आहे बरोबर. आम्ही काय तुमच्या पुढे शहाणपणा करणार, तुमचा अधिकार मोठा आहे म्हणून धोतर घालत जा. मी तर काही वाईट बोललो नाही, आग्रहाची विनंती तुम्हाला पुढच्या सप्त्यात दिसलं पाहिजे. अण्णा शिन्ना तुमच्या जो कीर्तन झाला मी सोडून देतोय लागलं तर, आहे की नाही. ऐका माझे बाबा आहे ते बोललो वाईट बोललो काका मी नाही, मी वस्तू कार विनेकरी कमी नाही बट मारा, विनेकरी कमी नाही. दिंडी थांबते मुक्ताबाईची, कधी थांबते, आदेश द्याला थांबावंच लागतं. पुढे जर विनेकरी गेल्याशिवाय बाबा तुम्ही अधिकारी माणसं, तुम्हाला माहिती आहे ना, त्या काय गप्पा सांगतोय का. हा, अधिकारी माणसं आहेत महाराज, आम्ही अधिकारी मोक्षाचे म्हणून धोतर घालायचा. सुंदर असं आज नियोजन आहे. बहिणी तुम्ही येऊन बसत जा, जेवढे कुमारी कमुली बाई वाईट मार्गाला जाऊ नका, चांगलं जीवन जगा. मायबापाचं नाव काढा भाऊ, मायबापाचं नाव काढा, वाईट मायला जाऊ नका. जेवढे म्हातार लोक आहे देव करा, म्हातारपणामध्ये करू नका, चांगले तदलोक करा. म्हातारपणामध्ये करसानी थल्ला देव म्हणून कुठला मला चांगलं माहिती आहे म्हणून परमार्थ साधन घ्या. गड्या आमचं वय नाही रे धोतर घालण्याचं. आमच्या अमोल उमले म्हणे महाराज तुमचं वय 40 का असेल. म्हटलं नाही ना, मी फक्त उंच वाढलो, ह्या माईक बी मला कमी पडतो कधी आहे की नाही. मला 27 लागलं म्हटलं 2 महिने, नाही की नाही. आमचं वय नाही पण समाजाकरता आम्ही फिरतो महाराज. तुम्ही देऊन किती पैसे द्याल महाराज आम्हाला, 10,000 15,000 20,000, तो बी काही विषय तुमच्या गावाचं प्रेम आहे म्हणून आम्ही तुमच्यासाठी येत असतो. आमचं जीवन सोपं नाही महाराज, रोज डांबरीवर फिरावं लागतं, कुठे फिरावं लागतं. पण तुमच्या सेवेसाठी आम्ही तत्पर आहे. तुम्ही एकच काम करा, गावात सगळ्यांनी एकोप्याने राहा. कोळी कुंभार चंभार जोही असेल महाराज तो सगळ्यांनी एकत्रित राहा. पुढच्या वर्षी असं काही दिसलं नाही पाहिजे, सगळा आनंदात झाला पाहिजे. काकाश्री जास्त बोलला असेल तर माफ करा. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आता तुम्हाला मी 8 दिवस सांगितलं, आमच्या मावशी बसल्या आहेत, आमच्या आजी याला असतात जळगावला, त्यांना आनंद आहे म्हणून ते कथा ऐकल्या. आमच्या ताई दिल्यात ना तिथं डॉक्टरांच्या, ते येऊन बसलेत. महाराज तुमचं कीर्तन ऐकायचं आमच्या गावात दे जा. म्हटलं काही हरकत नाही माय येईल मी, पण आता आमचं रोजचं चालू आवाज बसला ना, हे मशीन गरम होते बाबा, हे गरम होणार नाही का. इथपर्यंत तुम्हाला सांगितलं, ऐकलं तर बरं, नाही तर काय होईल. हे जरी नाही काल पुढे दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल पुढे दुसरा येईल, हे जरी नाही काल. टाळी वाजवा सगळ्यांनी, टाळी वाजवा. हे जरी नाही काल पुढे दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल पुढे दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरतीच्या वतीवा काळ बांधून नेईल, सरतीच्या वतीवा काळ बांधून नेईल, सरतीच्या वतीवा काळ बांधून नेईल, सरतीच्या वतीवा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल. बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देखा. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे, वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे, वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे, वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. लटकन बोला मी वर्तमान कोटे, लटकन बोला मी वर्तमान कोटे, लटकन बोला मी वर्तमान कोटे, लटकन बोला मी वर्तमान कोटे. गागे भाई गागे, भिंगागे भाई भिंगागे, भिंगागे भाई भिंगागे, भिंगागे भाई भिंगागे. अवगा 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 दांगळ दिगागे, अवगा दांगळ दिगागे, अवगा दांगळ दिगागे, दांगळ दिगागे, अवगा दांगळ दिगागे, अवगा दांगळ दिगागे, अवगा दांगळ दिगागे, दांगळ दिगागे. दादा दादा तुला घ्या का कोणी, दादा दादा तुला घ्या का कोणी. कुंकू घ्या कोणी काळा म्हणे, 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 कुंकू घ्या कोणी काळा. डवला फिरवे तो तुम्ही डुगुडुगु ऐका, 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 डुगुडुगु ऐका, डुगुडुगु ऐका, डुगुडुगु ऐका, डुगुडुगु ऐका. पिंगळा 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 महाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देखा.
चरणावरती नतमस्तक होतो. चुकला असेल माफ करा सगळ्यांना. जय हरी राणेश्वर माऊली. माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. थांबा 5 मिनिटं जप करायचा आहे तुकोबारायांचा. आज तुकाराम बीज आहे, त्यानंतर पुढील कार्यक्रम होते. बोला सर्वांनी बोला एकदा जप करा. हॅलो 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 हॅलो. तुकाराम 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 तुकाराम.